आता जगभर होणार आहे गाजा वाजा. आला रे आला, एंटरटेनमेंटचा राजा आला. हाय हॅलो वेलकम नमस्कार. मी तुमचा लाडका भाऊ रितेश विलासराव देशमुख घेऊन आलोय महाराष्ट्राचा मोस्ट हॅपनिंग शो बिग बॉस मराठी. को पावर्ड बाय डॅन्यू प्रॉपर्टीज, संतूर सोप, स्पेशल पार्टनर्स MYK लेटिक्रीट, टाईल एडिसिव्ह, पितांबरी डिशवॉश जेल, पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड, जेमिनी कुकिंग ऑइल अँड कॉटन किंग. मंडळी, खूप वाट पाहिली. आता वाट नाही, बिग बॉस मराठीच्या घराचा थाट पाहायचा. हा 6वा सीझन आहे, तेव्हा यंदा सगळ्यांनी मिळून लोकप्रियतेचा सिक्सर मारायचा. आज जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच इथे उघडणार आहेत एकाच घराचे 800 खिडक्या आणि 900 दारं आणि सुटणार आहे मनोरंजनाचं डेंजर वारं. या दारातून येणारे चॅलेंजेस जे पार करतील तेच महाराष्ट्राच्या मनावर राज्य करतील. कारण तुम्हाला तर माहितीच आहे, यंदा दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार. मग आहात ना तयार ही दारं उघडण्यासाठी? तर चला सज्ज होऊया आणि पाहूया वर्ल्ड रेकॉर्ड सेट केलेलं आपलं बिग बॉस मराठीचं अद्भुत घर. रितेश, येस बिग बॉस. एरवी माझा आवाज आपण नेहमी घरात आल्यावर ऐकता, पण आपल्याला माहित आहेच यंदा बिग बॉस मराठी सीझन 6चा पॅटर्नच वेगळा आहे. रितेश, नेहमी बिग बॉसच्या घरात प्रवेशासाठी एकच दार असतं, पण यंदा बिग बॉसच्या घरात प्रवेशासाठी 2 दारं आहेत. वाव, 2 दारं. पहिलं दार तुमच्या उजव्या बाजूला, हे आहे शॉर्टकटचं दार. नावाप्रमाणेच हे शॉर्टकटचं दार घरातली प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी शॉर्टकट आहे. कुठलेही कष्ट न घेता इथून आत जाणाऱ्या सदस्याला गोष्टी झटपट मिळतील, मग त्या सोयीसुविधा असो किंवा वेगवेगळ्या पॉवर्स. इंटरेस्टिंग बिग बॉस. आणि रितेश, तुमच्या डावीकडे आहे दुसरं दार. हे आहे मेहनतीचं दार. नावाप्रमाणेच मेहनतीच्या दारातून आत जाणाऱ्या सदस्याला मेहनत करावी लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, संयम ठेवावा लागेल. त्याला सोयीसुविधा आणि पॉवर्स मिळतील. शेवटी मेहनतीचं फळ आहे ते. उशीर होईल, पण मिळणार एवढं नक्की. अच्छा, म्हणजे हे लेट आहे आणि हे थेट आहे. ओके बिग बॉस, आता मी तुम्हाला व्यवस्थित ओळखून चुकलोय. हे दार जरी थेट असलं तरी इथे ट्विस्ट नक्कीच असणार आहे. कारण जिथे तुम्ही झटपट गोष्टी देताय तिथे तुम्ही पटपट गोष्टी काढून सुद्धा घेता. त्यामुळे ट्विस्ट तर असणारच. रितेश, हा सीझन 6 आहे. इथे ट्विस्ट फिक्स आहे. त्यामुळे पहिला ट्विस्ट आपल्यासाठीच. माझ्यासाठी? आपण कोणतं दार निवडताय? शॉर्टकटचं दार की मेहनतीचं दार? बिग बॉस, माझा मेहनतीवर विश्वास आहे, त्यामुळे मी मेहनतीचंच दार निवडणार. रितेश, मी गंमत केली. या पेचात आपल्याला घरात येणाऱ्या सदस्यांना अडकवायचं आहे. मला फक्त ही पहिली 2 दारं आपल्या हस्ते खुली करायची होती. माय प्लेजर बिग बॉस. रितेश, घरात या. मी आपली वाट बघतोय. थँक्यू. हेच ते दार जे उघडण्याची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्र करत होते. आणि हेच ते भव्य आणि ब्युटिफुल घर. फॅन्टॅस्टिक. असं म्हणतात भिंतीला कान असतात, पण या घरातल्या भिंतीला दारच दार आहे. कोणतं दार कधी उघडेल हे फक्त बिग बॉसला आहे माहीत. पण एवढं गॅरंटीने सांगतो, या घरातली दारं
करणार इथलं वातावरण टाईट. क्या भाई, क्या चक्कर आहे? राडा घालायला काही क्षणात सगळेच होणार आहेत हजर. पण लक्षात ठेवा, या सगळ्यांवर असणार आहे बिग बॉसची नजर. घरातलं वातावरण बिघडणार आहे. इथे खाताना पिताना कोणी कोणावर हावी होतं, तर कोणी कोणाला चावी देतं. किचन एरियामध्ये रोज शिजणार आहेत कट, आणि पाहायला मिळणार आहे या घरामध्ये कोणाची असणार आहे वट. वाव, हे वॉशरूम आहे का पॉशरूम आहे? इथे अंघोळ कमी आणि घोळ जास्त होणार आहे. बंक बेड्स, हॉस्टेलची आठवण आली. हे जर हॉस्टेल असेल तर मी वॉर्डन आहे, आणि घरातल्या सदस्यांसाठी त्याच जास्त बर्डन. या रूमवर ताबा मिळवण्यासाठी होणार आहेत सगळ्यांचे हाल, कारण हा आहे घरातल्या कॅप्टनचा राजमहाल. काय मी उलटा दिसतोय? अहो, ही रूमच उलटी आहे. इनफॅक्ट ही रूम या सीझनचं खास आकर्षण आहे. या रूमचं नाव आहे उलटा पुलटा रूम. जेव्हा जेव्हा कंटेस्टन्स यांची स्ट्रॅटेजी ठरेल, तेव्हा तेव्हा ही रूम ते सगळं उलटा पुलटा करणार. बिग बॉस, बिग बॉस, बिग बॉस, काय मोठं घर बनवलं तुम्ही. उगाच तुम्हाला शोधता शोधता मलाच चखावं लागला. अफलातून घर बनवलंय, मजा आली. रितेश, आता तर काहीच दारं उघडली आहेत. सगळी दारं उघडायला अख्खा सीझन कमी पडेल. हो बिग बॉस, मग आता बोलूया आपल्या पहिल्या कंटेस्टंटला आणि सुरू करूया गेम. रितेश, हा खेळ आणखी रंगतदार करण्यासाठी मी इंट्रोड्यूस करतोय पॉवर की आणि उघडतोय घराचं महाद्वार. वाह, क्या बात है. या आहेत पॉवर कीज. ग्रँड प्रीमियरला लागणार आहे पॉवर कीजचा तडका, आणि उडणार आहे एंटरटेनमेंटचा फडका. तुम्हाला कळत असेल, या वर्षी इथे नुसता कल्लाच नाही तर सरप्राइजेसचा हल्ला पण आहे. चला पाहूया या अमेझिंग घराच्या दारातून आज जाणारे पहिले कंटेस्टंट कोण आहे. तर आता आपल्या घरात ज्या कंटेस्टंट जात आहेत त्या आपल्या इथल्या एक पॉप्युलर ॲक्ट्रेस आणि पॉलिटिशियन आहेत. अभिनयाच्या पडद्यापासून ते राजकारणाच्या मैदानापर्यंत
त्यांच्याच नावाची जोरदार चर्चा असते. याआधी रियालिटी शो मध्ये त्यांनी अनेकांना जज केलंय, पण आता जगातल्या सगळ्यात मोठ्या रियालिटी शो मध्ये स्वतःला प्रूव्ह करायला येत आहेत. अहो, त्या ज्या ज्या गोष्टी करतात त्याची दुसऱ्या दिवशी हेडलाईन होऊन जाते, त्याची चर्चा होते. आता इथेही चर्चेत येणार आहे त्यांच्या या घरातला प्रत्येक सीन. बिग बॉसच्या घरात जात आहेत महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध हेडलाईन क्वीन. स्वागत करूया दीपाली सय्यद यांचं. थँक्यू सो मच. आणि फायनली तुम्ही तिकीट मिळवलं बिग बॉसच्या घरातलं. मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय. मोठा मंच आणि तुमच्यासारखे होस्ट, त्यामुळे मजाही येते आणि थोडी भीतीही वाटते. खरं सांगते, पोटात गोळा आला होता. दीपाली, महाराष्ट्राने तुमची 2 रूपं पाहिलेली आहेत. तुम्ही जज म्हणून असता तेव्हा तुम्ही लोकांना प्रेमाने समजवता, आणि नेत्या म्हणून रस्त्यावर तुम्ही आंदोलन करता. तर घराच्या आत तुमचं कोणतं रूप आम्हाला दिसेल? दोन्ही. जिथे गरज असेल, मला असं वाटतं की जिथे आपल्याला समजून सांगायचं की ही गोष्ट अशा पद्धतीने होऊ शकते, एकदा दोनदा, पण तिसऱ्यांदा आपल्याला आवाज उठवावाच लागतो. हे तुम्हालाही ठाऊक आहे, कारण तिसऱ्यांदा, थर्ड नंतर कोणाला माफी नसते. पण सुरुवातीला आपण थोडंसं समजून सांगू शकतो, आणि त्याच्यानंतर जर नाही तर मग आंदोलन, नाहीतर आवाज. हे तुमचं बरं, तुम्ही तिसऱ्यांदा सांगता. माझा आवाज तर पहिल्या वीकेंडला सुरू होणार आहे. येस, ऑफकोर्स, त्याची वाट बघते मी. भाऊ म्हटलं की धक्का लागणार. हां, नक्कीच नक्कीच. भाऊची वाट सगळेच वाट बघतात, आणि आम्हीही वाट बघणार डेफिनेटली. दीपाली, आपण बाहेर एवढी कामं करता, आता ह्या घरातली पण कामं करावी लागतील. त्याची सवय आहे आपल्याला? एवढी सवय नाहीये. एवढी सवय नाही, पण आता तुम्ही ऍक्च्युली करा. काय झालं की कामामुळे आहे ना, कुठेतरी किचन थोडंसं दूर राहिलंय. सो आता ती सवय सुटली आहे, बिलकुलच सुटली आहे. Okay. त्यामुळे आता मला माहिती आहे की आज जाऊन हे सगळं आपल्याला करायचं आहे, सगळ्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. त्यामुळे ती कुठेतरी धगधग पण आहे. ठीक आहे. मला वाटतं की बिग बॉसनी हाच विचार करून हां, या वेळेला एंट्रीसाठी 2 दारं ठेवलेत. ओके. आपल्या डाव्या बाजूला आहे मेहनतीचं दार. ओके, मेहनतीचं. म्हणजे काय, जिथून जाताना ना आपल्याला भरपूर मेहनत करावी लागणार आहे. ओके. घरातली सगळी कामं करावी लागणार आहेत, हां, पण फळ मिळणार. मेहनत केली की फळ मिळतं, पण उशिरा मिळतं. बरं. आता ते फळ मिळायला किती उशीर लागेल हे आपल्या हातात नसतं. हां. त्याच्यासाठी ऑप्शन म्हणून दुसरा दरवाजा दिलाय, तो राईट साईडला आहे. शॉर्टकट दरवाजा. आता शॉर्टकट दरवाजामध्ये फळ पटकन मिळणार तुम्हाला. अच्छा. कुठली कामं करायची नाही तुम्हाला, आराम आहे. आणि बोनस म्हणून तुम्हाला मिळणार आहे पॉवर की. अच्छा. पॉवर की हातात असली की तुमच्याकडे एक स्पेशल पॉवर असणार आहे. बरं ते काय असणार आहे ते बिग बॉस तुम्हाला सांगतील. बरं. पण इथे कॅच, याच्यामध्ये फायदा तुमचा होणार इंडिव्हिज्युअल, पण नुकसान घराचं होणार, घरातल्या सदस्यांचं होणार. बरं. आता हा इंडिव्हिज्युअल गेम आहे. तुम्हाला आता ठरवायचं आहे की तुम्हाला तुमचा गेम कसा खेळायचा आहे. मेहनत करून जायचंय का शॉर्टकट घेऊन जायचंय? स्वतःचं भलं का सगळ्यांचं चांग भलं? पण त्या चॉईस तुम्हाला आत्ता घ्यायचं आहे की तुम्हाला कोणता दरवाजा निवडायचा आहे. गेम तर हा इंडिव्हिज्युअल आहे, स्वतःलाच खेळायचा आहे आणि खेळूनच पुढे जायचं आहे. सो नाराजगी तर अशी नाही तशी होणारच आहे प्रत्येकाबरोबर, कारण आत हा गेमच तसा आहे की आत गेल्यानंतर तू मे होणार. सो मला वाटतं पॉवर की घेते. नक्की? ओके, प्लीज दीपालीजींसाठी पॉवर की घेऊन या. दीपालीजी, तुमच्या नावाची पाटी आणि ही पॉवर की. गुड लक. शॉर्टकटचं दार तुमची वाट पाहतं. Oh my God. गणपती बाप्पा मोरया.
Oof. Big Boss House. Oh my God. सुंदर, एकदम मस्त आहे, एकदम छान. डॅन्यू कडून आपणा सर्वांचं स्वागत 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 स्वागत. डॅन्यू. हां, सापडली. बिग बॉस. येस. सिक्स. बिग बॉस. जय महाराष्ट्र सगळ्यांना. संतूर. संतूर मामा. संतूरतर्फे घरातील प्रत्येक सदस्यांसाठी सप्रेम भेट. थँक्यू संतूर, थँक्यू. बापरे, वजन आहे रे देवा. इथे सामान राहील ना सगळं. मित्रांनो, मला सांगायला आनंद होतोय की मागील 2 सीझन्स प्रमाणे या सीझनमध्ये देखील आपल्याला साथ लाभली आहे पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड यांची. या सीझनच्या विजेत्याला मानाची ट्रॉफी आणि कॅश प्राइज तर मिळणारच आहे, पण सोबत आहे एक स्पेशल प्राइज. भव्यतेची सुरुवात होते जेव्हा परंपरा आणि तेज एकत्र येतात. रेवा डायमंड्स फ्रॉम द हाऊस ऑफ पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सादर करत आहेत उत्कृष्ट नैसर्गिक हिऱ्यांचे अलौकिक दागिने. पाहूया कोण जिंकेल हे बक्षीस. कसं आहे, बिग बॉसच्या घरात चॅप्टर आणि लाफ्टर दोन्ही पाहायला मिळतं. आता कोण किती चॅप्टर आहे हे खेळ सुरू झाल्यानंतर बघूच, पण एक लाफ्टर मॅन या घरात चाललेले आहेत. ते मराठीतील एक OG कमेडियन आहेत. त्यांनी आपल्याला इतकं हसवलंय की आपण त्यांना आपल्या हृदयातच बसवलंय. त्यांनी एक नाही, नाना भूमिका केल्यात. हिंदी कॉमेडी शो मध्येही भल्या भल्यांच्या खिल्ल्या उडवल्यात. अहो, हे कलाकार एक आहेत, पण त्यांची रूपं अनेक आहेत. अनेकदा लोकांना प्रश्न पडतो की त्यांचं खरं रूप कोणतं आहे, पण त्यांचं हेच वेगळेपण गाजवणार आहे हा सीझन 6. बिग बॉसच्या घरात जात आहेत असे कलाकार ज्यांची आहे महाराष्ट्रभर हवा. त्या आईचा लुगड्या धुतल्या तुझ्या. कुठं गेलं पोरगा गेलाय कुठं मला कळणार झालंय. हा, कुठं तुम्ही बघितलंय का? तुमच्यापैकी माझ्या नातूला कुणी बघितलंय का? आता काय म्हणायचं याला, पोरगा गेलं ते गेलं, माझा बटवा घेऊन गेलो. आता आम्ही काय हात चोळत बसायचं का? काय करावं याला? आणि आता याला बिग बॉस मध्ये जायचंय. हे असलं आगाव पोरगा तिथंच शोभल असं वाटतंय मला. हा, आता पोरगा हाय आगाव, लय भांडण्यात तर बेच. आता धिंगाणा घालणार म्हणजे घालणार या बिग बॉस मध्ये तो. काय सांगू तुम्हाला, इथं पाठवायचं म्हणून काय काय केलंय तुम्हाला माहित नाही. हे धोत्राचं टोक त्याच्या हातात दिलंय, गावभर फिरवलंय त्याला, दुनियादारी शिकवली त्याला. कधी कधी तर बेनं माझ्या धोत्रातच जाऊन लपायचं. मी त्याला शोधतोय रात आणि ह्यो माझ्या धोत्रात गुदगुल्या झाला तेव्हा कळायचं की तो धोत्रात लपलाय म्हणून. मला सांगा, तुम्ही तुमच्या पोराला दहीहंडी कशी फोडायची हे शिकवता का नाही? पण नाही, मी त्याला टीम कशी फोडायची हे शिकवलंय. आता काल परवा 2 पक्ष फोडून आलाय गडी. पण बेनं गेलाय कुठं मला कळना झालंय. वेळ झाली आतमध्ये जायची आणि गेलाय कुठं. थांबा, आता जातो आणि त्याच्या लेंग्याची नाडी धरून त्याला परत आणतो. थांबा जरा. ए परा, कुठं गेला जरा लवकर या. चल. आता मध्ये कोणी यायचं नाही, मी एकटा जाणार आहे. माझा मित्र आहे, मी त्याला शुभेच्छा द्यायला चाललेलो आहे. सगळ्यांनी बाजूला मला एकटाच जायचं आहे. मी एकटा जाणार आहे. म्हणजे त्याला जायचं, तिकडे शुभेच्छा देणार मी आणि मी पटकन येणार. अरे बापरे, ही काय एवढा मोठा डोळा. असं भीती वाटली मला, घाबरतो मी. छान हे बघून मस्त वाटलं, बरं वाटलं. मी आलेलो आहे, शुभेच्छा द्यायला आलेलो आहे माझ्या मित्राला. गेला कुठे म्हणतोय समाज सारा. गेला कुठे
म्हणतोय समाज सारा, नाच रे मोरा फुलव तुझा पिसारा, फुलव तुझा पिसारा. बरं नाही आवडलं नाही. बरं गॉगल काढतो मग तुम्हाला आवडेल. आता आवडेल तुम्हाला. आता वाढणार आहे बिग बॉसचा वारा, कारण घरात जाणार आहे कॉमेडीतला सितारा. आता तुम्ही म्हणाल सितारा चाललाय तर माझं काय जात आहे? तर कुणी कुठेही गेलं तरी माझं कधी काहीच जात नाही. कुणी कुठेही गेलं तरी माझं कधी काहीच जात नाही. आणि माझ्याशिवाय कधी सरकार बनत नाही. सरकारचं देऊया सोडून, सरकारचं सोडलं तर मग मी काय करायचं? मी काय करायचं? 8 वाजता बिग बॉस बघायचं. अरे वा वा वा, हे चांगलं होतं. माझ्या मित्राला आता एक मी सजेशन दिलेलं आहे त्याला खूप काही. मी त्याला म्हटलेलं आहे, घरात आता तू शांत नको राहू, तुझ्यावर लक्ष ठेवून असणार आहेत भाऊ. त्याला सांगितलेलं आहे, घरामध्ये सकाळी सकाळी गाणं लागलं की नाचतील सविता बबिता ललिता, नाचतील सविता बबिता ललिता, पण तू वाच माझ्या कविता. मी आता जातोय सभेला आणि माझ्या मित्राला पाठवतो तुम्हाला हसवायला. त्याला भरघोस मताने त्याला विजयी करा आणि मलाही विजयी करा. ठीक आहे, चला येतो. अगं कोणी यायचं नाही, मागे कोणी यायचं नाही. आज नको आज वेळ नाही मला. मी चालू सगळं चालू. चला येतो फोटो काढायला. मागे यायचं नाही. येतो असू दे. कोण चाललंय? अरे नेमकं कोण चाललंय आत? काय नातू चाललाय, मुलगा चाललाय? भाऊ सागर काय म्हणताय? मस्त, अच्छा, छान. तुम्ही मला सांगा कोण चाललंय? तुमचा नातू आहे, भाऊ आहे का काय? तुम्हाला माहिती आहे कोण चाललंय? नाही सर, मला ते काही माहित नाही. मला जायचं आहे सर. मग जा ना. नाही सर, मला घरी जायचं आहे. अहो मग घरी जा. नाही सर, सर म्हणजे मला तुमच्या घरी जायचं आहे. माझ्या घरी जायचंय? हा सर. कुठल्या? बाबळगावच्या घरी जायचंय, लातूरच्या घरी जायचंय, मुंबईच्या घरी जायचं? कुठे जायचं कुठे तुम्हाला? अहो सर बिग बॉसच्या घरी जायचंय सर. बिग बॉसच्या घरी? हा सर. तुम्हाला बिग बॉसच्या घरी जायचंय? हो मला जायचंय. हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का आहे. नक्की? हो सर, नक्की, खरंच. तर मंडळी स्वागत करूया सागर कारंडे यांचं. थँक्यू भाऊ. काय सागर, हो. इतक्या वेळ आपण भेटलो हो. तेव्हा तुम्ही स्टेजवर यायचा आणि मला म्हणायचा तोच डायलॉग आता मी तुमच्यासाठी म्हणतो. कोणतं? हा चेहरा नीट लक्षात ठेव सागर. त्या चेहऱ्याने जर झोप नाही उडवली ना, उडली सर, कधीच उडली आहे. जरा भाऊ नाव नाही लावणार. आणि हा चेहरा मला दर भाऊच्या धक्क्यात दिसणार आहे. हो दिसणारच आहे नक्कीच. सागर, तुम्ही नाटकाचे एवढे दौरे करता, हा दौरा कसा जुळून आला? नाही सर, गेले 3 वर्ष मला इथे आमंत्रण मिळतंय इथे यायचं, पण यावर्षी म्हटलं जाऊयाच. आणि तुम्ही पण आलेला आहात मागच्या वर्षीपासून, तर म्हटलं आता गेलंच पाहिजे. आणि सागर, आम्ही पाहिलंय की भले भले विनोदाचे बादशाह असतात ना, ते आज जाऊन सिरियस होतात. तुमचं काय होणार आहे? सर मी असं काही ठरवून नाही आलोय सर की आतमध्ये गेल्यानंतर मी असा वागेन तसा वागेन. मी हे क्रिकेटच्या मॅचसारखं खेळणार आहे हा खेळ, की ठरवायचं नाही की कुठला शॉट खेळायचा आहे आपल्याला. बॉल जसा येईल तसं खेळायचं. बाउन्सर आला तर 6 नक्की मारणार सर, आणि उत्तम बॉल आला तर त्याला नमस्कार नक्कीच करणार. अरे वा. पण ह्या वेळेस बिग बॉसनी वेगळं ठरवलंय. पहिल्यांदा गुगलीला सुरुवात झाली. पहिल्यांदा बिग बॉसनी 2 दाराची ऑप्शन दिले तुमच्याकडे. एक मेहनतीचं दार आहे, आपल्याकडे दुसरं दारही आहे, शॉर्टकट दार आहे. पण सागर, तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. मेहनत करून तुम्ही आत जाणार, जेव्हा फळ मिळेल तेव्हा घेणार, का शॉर्टकट घेणार? काय निवडणार आहात तुम्ही? स्वतःचं भलं का सगळ्यांचं चांग भलं? माझ्या फील्डमध्ये मी मेहनत करून इथपर्यंत आलोय. इथपर्यंत आल्यानंतर ते जात नाही आहे माझ्याकडून, ती खूप चांगली गोष्ट आहे की जे मिळवलं आहे ते हातातच आहे अजून माझ्या. आणि मेहनतीचं फळ फार मोठं असतं सर.
जे पटकन मिळतं ते पटकन संपतं आणि जे मेहनत करून मिळतं ना सर ते कायम तुम्ही म्हणालात तसं हृदयात राहतं, डोक्यात राहतं लोकांच्या आणि मनातही राहतं. तर सर मी मेहनत करणार असं मी ठरवलं सर. यस, मेहनतीच्या दाराने आज आहे. ठीक आहे, तुमच्या मताचं मी मान राखतो. तुम्ही मेहनतीचं दार निवडलंय, पण मेहनत जी आहे ती इथूनच सुरू होणार आहे. बरं बरं. घेऊन या रे. तर सागर, ही आहे तुमच्या नावाची पाटी आणि हे मेहनतीचे काही शस्त्र. अरे देवा, अरे थांब थांब थांब. अरे यार तू आली आहेस. कशी आहेस तू? अरे वा वा, पहिलीच तू ओळखीची भेटलीस, बरं वाटलं यार. बात आहे यार. अरे काय बघ 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 समोर पण बघ तिकडे तिथे जिम आहे. मी सांगतो स्वतःला. चला, जिम आहे. असं बोलत असतं की मी आत्ता उचलणार आणि मी आत्ता नेहमीच आहे ना डबल माझं मारणार. ते. नेहमी जिमला जातो ना मी. अरे मेरा नंबर है. हा चालेल सागर. ओके. सागर कुठे आहे? इकडे आहे. आता या घरात घुमणार आहे खानदेशचा सूर, कारण तिथल्या मातीतले सगळ्यात मोठे सुपरस्टार या घरात जाणार आहेत, ज्यांच्या गाण्यांना 1400 मिलियनहून जास्त व्ह्यूज आहेत. म्हणजे 140 कोटी वेळा लोकांनी त्यांचं गाणं पाहिलेलं आहे. आज हळद, वरात, सभा, उत्सव, जत्रा सगळीकडे यांचंच गाणं वाजतं आणि एकदा गाणं लागलं की यांच्या गाण्यावर अख्खं गाव नाचतं. कारण यांच्या गाण्यात आहे खानदेशचा ओरिजिनल बाज, अस्सल मातीतला आवाज. हाच आवाज चढवणार आहे आपल्या सगळ्यांना झिंग, कारण 3.5 जिल्ह्यांना रेप्रेझेंट करायला येत आहेत वन अँड ओनली खानदेश किंग. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खानदेशचे किंग सचिन कुमावत यांच्यासाठी. वेलकम वेलकम वेलकम. सचिन, काय गायले भाऊ, काय गायले. अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. काय भाऊ, मले पण जमू राहिले ना ऐराणी? जमी राहिनी जमी राहिले. आता 3 महिना मग पुरी शिकी जाशात. येस, डन. सचिन, आपण एवढे पॉप्युलर आहात, 1400 मिलियनहून जास्त व्ह्यूज. मग तुम्ही इथे येण्याचा निर्णय कसा घेतला? कारण माझ्या आयराणी मायबोलीला फक्त खानदेशापुरता मर्यादित ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी मला हा प्लॅटफॉर्म खूप गरजेचा होता. आज 1400 मिलियन आपले सचिन कुमावत यूट्यूब चॅनलचे व्ह्यूज आहे, ते मला 14,000 मिलियन घेऊन जायचे आणि ते व्ह्यूज मला हा प्लॅटफॉर्म देऊन जाईल. माझ्या आयराणी मायबोलीला अजून पूर्ण जगभर नाव घेऊन जाईल, म्हणून हा प्लॅटफॉर्म मी निवडला. सचिन भाऊ, महाराष्ट्रात काय, देशात काय, मला वाटते की जगात तुमची आणि अहिराणी भाषेची ओळख तुम्ही करून द्याल, एवढं नक्कीच. नक्कीच. सचिन, आपण या स्टेजवरती आलात, हे जे मोमेंट आहे, हे जे क्षण आहे, ते जर तुमच्याच पद्धतीने सांगायचं असेल तर ते कसं सांगाल? माझं बिग बॉस मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर मी तेव्हाच ठरवलं की रितेश भाऊंसोबत आपण काहीतरी गाणं रितेश भाऊंसोबत गाऊ. आणि मी त्यासाठी गेल्या महिनाभरापासून खूप तयारी करून पण ठेवली. बर, होऊ द्या. एक बस झिंग 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 झिंगाट परफॉर्मन्स. थँक्यू. सचिन भाऊ, हे पण नक्कीच व्हायरल होणार आणि मला वाटते तुमच्यामुळे मला सुद्धा काही मिलियन व्ह्यूज मिळतीलच. अरे बापरे. सचिन भाऊ, तुम्हाला आत्तापर्यंत भरपूर प्रेम मिळालं आहे. हे बिग बॉसचं घर आहे, इथे प्रेमही मिळतं आणि गेमही होतो. मग गेममध्ये टिकून राहण्यासाठी लागतो स्वॅग. तो स्वॅग कसा दाखवाल तुम्ही? माझ्या पद्धतीत सांगतो. हो. या झाडावरून त्या झाडावर उडा मारणाऱ्यांनी आसमनात उडणारा तो गरुड धरायचा नसतो, लायकीत राहूनच पाय पसरायचे असतात. एका ताटात खाल्लेल्यांसोबत कधीच गेम करायचा नसतो. जय महाराष्ट्र, जय खानदेश. वा, आत्तापासूनच तुम्ही महाराष्ट्राची मनं जिंकताय. मला ट्रॉफी खानदेशात घेऊन जायची भाऊ. आमना Great. खानदेश मा ही ट्रॉफी ही म्हणजे येईन. सचिन भाऊ, तुमचा स्वॅग पाहिला, आता गेम बघूया. बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी आहेत 2 दार.
आपल्या डावीकडे आहे मेहनतीचं दार, दुसरं शॉर्टकटचं दार आहे. तुम्हाला एक पॉवर की मिळेल. ज्याचे पॉवर्स तुम्हाला आज जाऊन कळतील ते काय आहेत. तर तुम्ही सांगा, स्वतःचं भलं की सगळ्यांचं चांग भलं? मेहनतीचं दार का शॉर्टकट दार? म्हणजे माझा स्वभाव तसा आहे की मी माझ्यासोबत सगळ्यांना घेऊन चालतो, पण या ठिकाणी मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी या ठिकाणी आलोय भाऊ. मग काय ठरवलं तुम्ही? पण मी मेहनत करून जाईल भाऊ. मेहनत करून जाणार? हो, कारण मी मेहनत करून इथपर्यंत आलोय. मी मेहनत करूनच पुढे जाईल आणि मेहनत करूनच मी ट्रॉफी घेऊन जाईल. ओके, आता मेहनत करायची तुम्ही ठरवलेली आहेच, तर ती आत्तापासूनच सुरू होणार आहे. येस. घेऊन या. बिग बॉस पाठवा कुणाला. आले 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 आले. वेलकम. या. ओ हॅलो, नमस्ते. नमस्ते. नमस्कार. नमस्कार. काय घेऊन आलात तुम्ही? मी पिठाचा डब्बा. एक मिनिट. हो हो, येस येस येस, घ्या 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 घ्या. बिग बॉस, येस. आदरणीय बिग बॉस, ह्या दिवसाची मी खूप दिवसापासून वाट पाहत होतो. आज ते मनात स्वप्न पुरा होईनात. बस तुम्हाला लेकरू म्हणून माले 8 वागाडिल्यात आणि माले घरना बाहेर तवाच काढल्यात जेव्हा ट्रॉफी लेवाना टाइम येईन तेव्हा. ये बात. शिव छत्रपतींचे मावळे आम्ही. मराठी आमची जान आहे. येस. ही महाराष्ट्र भूमी सोन्याची खान आहे. हा. रितेश भाऊ देशमुख आमचा अभिमान आहे. अरे वा. म्हणून मराठी बिग बॉस संपूर्ण महाराष्ट्राची शान आहे. शान आहे. थँक्यू थँक्यू सो मच. पाठी तिकडे आहे ना. हा, पाठी तिथे लावायची. प्रत्येक जण आपापला लक्की नंबर घेऊन. वा. झालं. यस. सागर दादा 1 नंबर. तुम्ही घर बघा. चाल. इकडे या. आधी हे घ्या. हा. अरे संतूर. संतूर. वा. संतूर. संतूरले दे की मला 2 लाईनी यादून. मी जवळ गाणं म्हणस मनस मनस. तवय मला लावणं पडत सूर. हो. हा. बरं. बरोबर आहे ना. बिग बॉस मला 8 भेटणं संतूर. वा 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 वा. वा. आता बिग बॉसच्या घरचं ग्लॅमर आणखी वाढणार आहे, कारण फॅशनच्या दुनियेत आपलं एक वेगळं स्थान बनवलेल्या ॲक्ट्रेस या घरात जात आहेत. हिंदी चित्रपटातून त्यांनी त्यांच्या अभिनयाची झलक दाखवलीच आहे, पण जगातील फॅशन इंडस्ट्रीमधील असा एक रॅम्प नाही ज्यावर त्या चालल्या नसतील. त्यांचा वॉक भारी आहे, टॉक भारी आहे, एकंदर त्यांचं सगळं लाईफस्टाईलच भारी आहे. त्या आहेत मुंबईतल्या, पण ब्रेकफास्टला लंडनला जातात, डिनरला दुबईत, शॉपिंगसाठी न्यूयॉर्क गाठतात, तर कॉफीसाठी जपान. पाहूया बिग बॉसच्या घरात त्या कशा आणतायत एंटरटेनमेंटचं तुफान. स्वागत करूया टॅलेंटेड ॲक्ट्रेस अँड मॉडेल सोनाली राऊत यांचं. आय एम सो हॅपी टू सी यू सोनाली. नमस्कार, कसे आहे आपण? मी ठीक आहे, आपण कशा आहात? मी तर खूप चांगली आहे, खूप एक्साइटेड आहे. आणि आपण किती वर्षानंतर भेटत आहे. होय, बऱ्याच वर्षानंतर भेटतो हो. आपण. आणि बऱ्याच वर्षानंतर बिग बॉसचे प्रेक्षक सुद्धा तुम्हाला आता या मंचावर पाहणार आहेत. येस. आपण बिग बॉस हिंदीमध्ये होता, हो. त्यावेळेला तुम्ही जे आतमध्ये केलं ते भरपूर व्हायरल झालं. तो सीझन तुम्ही गाजवलात. येस. आता हा वाजवायचा आहे. काय वाटतं, तुमचा अप्रोच काय राहणार आहे? मी तर हेच सांगणार आहे की जे तुम्ही बिग बॉस हिंदीमध्ये बघितलं ते फक्त ट्रेलर होतं. आता पूर्ण पिक्चर तुम्ही बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये बघणार आहे. आणि हा चित्रपट पाहायला महाराष्ट्र आतुर आहे. तुमच्यासारख्या डॅशिंग कंटेस्टंटची ह्या घराला गरज होती. कारण काय, शेवटी तंटा नाही तर घंटा नाही. बिग बॉसच्या घरात आहे, किऑस तर असलाच पाहिजे. हो, पण सगळं लिमिटमध्ये असतं, कंट्रोलमध्ये. नाहीतर काय, भाऊच्या धक्क्यावर मला यावं लागेल आणि नंतर काय त्याचा निरोप तर घ्यावाच लागेल. भाऊचा धक्का म्हणजे मला तुम्हाला भाऊ बोलावं लागेल शोवर. तुम्ही मला धक्का पण म्हणू शकता. तर सोनाली, मला सांगा की असं आम्हाला कळलेलं आहे की आपण सिंगल आहात हो. आणि ह्या घरात कनेक्शन जुळतातच.
तर कशा प्रकारचा मुलगा तुम्हाला आवडतो किंवा आवडेल किंवा त्यात काय काय क्वालिटीज असल्या पाहिजेत? ऑफकोर्स तो समजदार पाहिजे, करेक्ट. मॅच्युअर, वेल सेटल्ड, थोडा खर्च वर्च करणारा, थोडा हाय मेंटेनन्स आम्ही आहे, अंडरस्टँडिंग, थोडा फनी. थोडा फनी. ओके. हां, म्हणजे 5 मुलं नाही, म्हणजे मी एकामध्ये सगळे क्वालिटीज पाहिजे. अच्छा, ओके. ह्या सगळ्या क्वालिटीज एकाच मुलामध्ये पाहिजे तुम्हाला. येस. ओके. बिग बॉस कृपया सोनालीजींचे ह्या सगळे जे रिक्वेस्ट आहेत त्या प्लीज नोट कराव्यात आणि तसा कुठला तरी 5 कंटेस्टंट पोरं आतमध्ये पाठवा. 5 पाठवा असं सोनाली म्हणतायत. हो. तर कृपया बघा तुम्ही काय करू शकता का. तर सोनाली, तुमच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये काय काय घडणार आहे ते तुम्ही ठरवाल, पण सध्या ह्या मंचावरती तुमच्याकडे सिलेक्ट करायला 2 ऑप्शन आहेत. ओके. एक दार लेफ्टला इकडे मेहनतीचं दार आहे, दुसरं जे दार आहे ते आहे शॉर्टकट दार. ह्या शॉर्टकट दारामध्ये तुम्ही जर हे दार घेतलं तर तुम्हाला काहीही काम करायची गरज नाही. वाव, रिअली? रिअली तुम्हाला एक पॉवर की सुद्धा मिळेल. त्या पॉवर कीची काय पॉवर आहे ते तुम्हाला बिग बॉसच्या घरात जाऊन बिग बॉस स्वतः सांगते. काय चूज कराल? उफ, व्हेरी कॉम्प्लिकेटेड, व्हेरी. तुम्ही कधी घरातली कामं केलीत? केलंय काम, पण आता ही नखं बघा, हे बघा, हे कसं होणार? वॉशरूम वगैरे साफ करायला होतं ना आपलं, बाथरूम वगैरे उफ. ड्युटीज. बाप रे, आता हे झेपवत पण नाही मला. आय थिंक स्ट्रेट टू द पॉइंट, आता मी बिग बॉसच्या घरात आलाय तर धमाल आणि कमाल तर झालीच पाहिजे. आय थिंक मी हा शॉर्टकट रस्ता घेणार. आपण शॉर्टकट निवडताय? येस. घेऊन या पॉवर की. याची काय पॉवर आहे ते तुम्हाला बिग बॉस सांगतील. ते आहे घराचं दार. सोनाली, ते शॉर्टकट आत्ताच घरी जाल. हे शॉर्टकट बिग बॉसच्या घराचं आहे. मग एवढा शॉर्टकट तुम्हाला आत्ताच घ्यायचा असेल तर हा रिव्हॉल्विंग डोर शॉर्टकट. तुम्ही एवढा शॉर्टकट घेणार होते माहिती नव्हतं मला. यांना इकडेच दारं सापडत नाहीयेत. घरात काय हाल होणार आहे हे माहीत नाही. जगातला हा एवढा शॉर्टकट मी पाहिला नव्हता. आल्यालाच घरी गेले होते. मी लहान होतो ना तेव्हा हिचं पिक्चर हा मी पण बघा लहानपणापासून माझे पिक्चर बघा. बरं आहे. चौथीत होतो मी, पण तेव्हा तिचं पिक्चर बघायचो. नाही नाही एवढी मोठी नाही तुम्ही सिमिलर असाल ना. मी नाही, दीपाली मोठी असेल. मी 78. तुझं काय? 80. 78. तुमचं 80. हे पण करता? नाही. हे जादू टोन नाही पाहिजे याची लाईन. अच्छा याची गणित एवढं आहे. अच्छा, हे गणित एवढं आहे. अच्छा, जादू टोन नाही पाहिजे. अरे सगळे मेहनत करतात. हे काय वेगळाच बोंगा वाजलाय. मला वाटतं शॉर्टकटने कोणी आलं. कुठून येतात मग ते? इथूनच येणार ना. ओ वाव, ब्युटिफुल हाऊस. खूप सुंदर घर आहे. कोणीतरी येत आहे असं करत आलास तू. कोणीतरी येत आहे. चला खूप जण आहेत. ए, दीपक हो बापरे. ती बघ तिथून, आम्ही पण तिथूनच आले होते. शॉर्टकट. असं काय? Oh yes, of course, the Danube Properties. Mr. Rizwan Sajjan, I say hi to you. Hello guys. हाय. हॅलो. Hello. हाय. मी सोनाली राऊत आहे. Nice to meet you guys. बापरे, घर किती सुंदर सुंदर आहे. आहे ना. तिथे आपला बेड आहे. ओके. इथे किचन आहे. आणि तुम्ही कुठे राहणार? किचन मध्ये, बेडरूम मध्ये, गार्डन मध्ये? कुठेही, सगळीकडे. झोपायचं एका ठिकाणी, एकाच रूम मध्ये. आपण कुठे राहू शकतो ना. आपण कुठे राहू? चल ती तुला दाखवतीये. मला तर कॅप्टन बेड चूज करायचं आहे. कॅप्टन हा, खूप actually सुंदर सुंदर आहे. बनवलाय. सगळ्यांनी सिंगल बेड घेतले, हा. पण का? वाय? आय थिंक मी हा घेते.
इट्स ओके, मी शेअर करीन. नियमावली. बिग बॉसच्या घरात संभाषणासाठी केवळ मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक आहे. बिग बॉस, मी सोनाली राऊत आता घरात आली अँड आय होप इट विल बी अ ब्युटिफुल जर्नी. एन्जॉय करा. सागऱ्या, तुम्ही कुठं राहणार म्हणजे तुम्ही कुठे राहणार आहेत म्हणजे म्हणजे आपण कुठे राहणार? तिला म्हटलं आम्ही आपण चाललो म्हणा गोरेगावले. ब्रीफ नाही दिलं का? सगळे एकाच रूम घरामध्ये राहणार आहेत. जाऊ दे, सांगते. अरे पण साधी गोष्ट आहे ना. साधे गोष्ट. बिग बॉस, मी सुपर एक्सायटेड आहे गेम खेळायला. आणि ही जी टॅगलाईन आहे, दार उघडणार नशिबाचा गेम पलटणार, तो पलटणार. तर आता या घरात जात आहेत एक जिद्दी जोडी. जिद्द कसली तर स्वप्न पूर्ण करायची. यातले जे हिरो आहेत त्यांनी हिरोच्या मागे नाचत प्रवास सुरू केला आणि आज स्वतः हिरो झाले आणि आता स्वप्न पाहत आहेत सुपरस्टार व्हायचं. तर हिरोईन ज्या आहेत त्यांना कायम पोस्टरवर झळकायचं होतं. त्यासाठी त्या कोकणातून मुंबईत आल्या आणि मालिकेच्या माध्यमातून घराघरात झळकल्या. आणि हीच सुपरस्टार होण्याची जिद्द त्यांना घेऊन आल्या बिग बॉसच्या दारात. कारण त्यांनाही माहीत आहे की बिग बॉसचं दार उघडणार, नशिबाचं गेम पालटणार आणि स्वप्न पूर्ण होणार. भेटूया या जिद्दी जोडीला. वाव वाव वाव, फॅन्टॅस्टिक. तर स्वागत करूया आयुष संजीव आणि तन्वी कोलते यांचं. धन्यवाद सर, धन्यवाद. तर फायनली स्वप्नांच्या दारांपर्यंत पोहोचलात तुम्ही. हो सर, खूप मेहनत करून फायनली बिग बॉसच्या मंचावर आली आहे. खरंच नाही वाटत आहे सर, प्लीज मला चिमटा काढा. मी आलीये. आयुष, तन्वी, काय केमिस्ट्री दिसली तुमची डान्समध्ये. खरंच थँक्यू सर. तुम्ही एकमेकांना ओळखता आधीपासून? सर, आता तुम्ही तन्वी म्हटल्यावर मला कळलं की नाव तन्वी आहे. हो सर, मला पण आत्ताच कळलं. तुम्ही दोघं टीव्ही बघत नाही? नाही, म्हणजे मी जास्त पाहत नाही. तर मी पाहतो, पण मी तन्वीला कधी नव्हतं पाहिलं. आय एम सॉरी, पण मी खरंच नव्हतं पाहिलं. नाही, मी पण तुला नाही पाहिलं, खरंच जेन्युअनली नाही पाहिलं. सो आयुष, तुम्ही एक डान्सर आहात, ॲक्टर आहात. तुम्ही सुरुवात ॲक्च्युली बॅक डान्सर किंवा बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली. त्यानंतर बॅकग्राऊंड ॲक्टर म्हणून सुरुवात झाली तुमची. त्यानंतर मेन हिरो झालात तुम्ही. हा तुमचा खरंच मोठा प्रवास आहे. हा सोपा प्रवास नाही आहे. आता घरात गेल्यानंतर घरामध्ये तुमचं काय मूड असणार आहे? बॅकग्राऊंडमध्ये राहणार का फोरफ्रंटला येणार आहात? सर, एक छोटीशी स्टोरी आज मला सांगायला आवडेल. Please. की मी बिग बॉसमध्ये पण ॲज अ बॅकग्राऊंड डान्सर काम केलं आहे. आणि सर, मला ना तिथून 8 वर्ष लागली आता इथे पोचायला. आणि ह्या 8 वर्षात मी खूप 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 मेहनत केली आहे. आणि ती मी पुन्हा बॅकग्राऊंडला जाण्यासाठी नाही केली सर. आयुष, मी एवढंच म्हणेन, हा मंच स्वप्न पूर्ण करतो. आणि आज एक मोठी संधी तुमच्या समोर उभी आहे. आता त्याचं तुम्ही सोनं कराल ही मला गॅरंटी आहे, आशा पण आहे. नक्कीच सर, नक्कीच सर. आणि मी सलमान खान सरांचा खूप मोठा फॅन आहे. आणि टाटा बाबा. नाही सर, पुढचं ऐका. तुम्ही चुकीच्या बिग बॉस सर, पुढचं ऐका. आणि त्याचा मी पण मोठा सर, आणि माझ्या बाबांच्या जनरेशनला साहेबांनी खूप खूप मदत केली आहे, खूप आदर्श ठेवलेत. आणि तेच आमचं जनरेशन सर तुमच्याकडनं आदर्श ठेवतं आहे. आणि सर, माझं अजून एक छोटंसं स्वप्न आहे की मी सलमान सरांचा फॅन आहे. तुम्ही मराठी सिने इंडस्ट्रीतलं सगळ्यात मोठं नाव आहात. आणि सर, पुढच्या येत्या 10 किंवा 12 वर्षात ना मला पण बिग बॉस होस्ट करायचं आहे. अरे व्हेरी गुड. खरंच तुमची स्वप्न फारच मोठी आहेत आणि ते असलं पण पाहिजे. पण तुम्ही साहेबांची आठवण काढली, वडिलांची आठवण काढली, त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. सर, त्यांची आठवण खरंच 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 कोणीच विसरू शकत नाही. तुम्ही जसं म्हणालात की ते प्रत्येक महाराष्ट्रात काय सर, देशभरात सगळ्यांच्या मनावर कोरलेलं नाव आहे. आणि त्यांना कोणीच विसरू शकत नाही सर. थँक्यू. तन्वी, येस सर. मी ऐकलंय की तुम्हाला सुद्धा एक मोठी छाप सोडायची आहे. खरंय. पोस्टरवर तुम्हाला फोटो हवाय, हो, हवा आहे. सगळीकडे होर्डिंग्स पाहिजेत. खरं हवी आहे. आहे ना? हे स्वप्न आहे ना तुमचं? हो. काय म्हणताय याच्याबद्दल? मी एका छोट्याशा गावातून आहे आणि माझं स्वप्न खूप मोठं आहे. म्हणजे आता हे असं वाटेल ड्रॅमॅटिकली की मला बिग बॉसमध्येच यायचं होतं, हे माझं स्वप्न होतं.
पण खरंच हे माझं स्वप्नच होतं की बिग बॉसमध्ये मला यायचं आणि त्यासाठी मी खूप मेहनत केली आहे. म्हणजे माझं नाव मी कसं मोठं करेन, मी कशी फेमस होईन, मी कशी लोकांपर्यंत पोहोचेन आणि मग हा मला मंच मिळेल, यासाठी मी खूप मेहनत केली आहे. म्हणजे मी ज्या गावामधून आहे तिथली मेंटॅलिटी अशी आहे की हिरोईन किंवा माधुरी दीक्षित जन्माला यावी पण दुसऱ्याच्या घरात, असं सगळ्यांचं असतं. पण मला ना ते इरेज करायचं होतं, खोडायचं होतं विधान. आज मी बिग बॉस या मंचावरती आले हे मला खरंच पटत नाही आहे, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की मला चिमटा काढा म्हणून. कारण खरंच माझी जर्नी प्रत्येकजण मेहनत करतं, मला माहिती आहे, याने सुद्धा केली आहे, सगळ्यांनी मेहनत केली आहे. पण माझा स्ट्रगल जर मी बघते किंवा सांगते हे कोणाला कळणार नाही, बट जे काही फेस करत इथपर्यंत आली आहे, म्हणजे तुमच्या स्टेटमेंटनुसार मी माझं तयार केलं होतं की तन्वी कोलते हा ब्रँड होता, आहे आणि राहणार. आणि तन्वी कोलते ही प्रत्येकाच्या मनावरती छाप सोडणार, नाव कोरून लिहिणार आणि ते नाव कोणीच पुसू शकत नाही. हे मी तुमच्या एका स्टेटमेंटवरून तयार केलं होतं, जे याने वापरलं आधी. आणि मग सगळे म्हणतील मला तुझं बघून मी बोलले म्हणून. आता तेच बोलावं लागणार सगळ्यांना. नाही, असं काही नाही. तुला पहिला चान्स मिळाला म्हणून झालं, असं काही नाही. मी आधीच बोलणार होते. बरं. पण तन्वी, मी एवढंच म्हणेन की आज खरंच तुम्ही तुमच्या गावातून सुरुवात केली, कोकणातून सुरुवात केली, तुमचं स्ट्रगल फार मोठं आहे, परंतु ही संधी पण समोर आहे. आणि उद्या तुम्हाला पाहून अनेक लोक ह्या इंडस्ट्रीत येतील, त्यांची पण नक्कीच सर, स्वप्न असतील, त्यांना पण पूर्ण करायचं असतील. नक्कीच. त्यामुळे तुमच्या करिअरला तुम्हाला शुभेच्छा आणि खरंच हा सीझन गाजवाल अशी अपेक्षा ठेवतो मी. येस सर, नक्कीच हे गाजवणार. आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की हा सीझन आम्ही गाजवणार. गुड. आयुष, तन्वी, बिग बॉस हा एक पर्सनॅलिटी गेम आहे, त्यामुळे मी तुम्हाला आता काही प्रश्न विचारणार आहे. ओके, त्याचं उत्तर फक्त हो किंवा नाही मध्ये द्यायचं. ओके सर. ठीक आहे. ओके. पहिला प्रश्न, विदाऊट तिकीट ट्रेनमधून कधी ट्रॅव्हल केलंय का? विदाऊट तिकीट तर नाही गेली आहे, बट जशी म्हणजे ट्रेनमध्ये चढली आहे ना, तशीच इकडून चढले आणि तिकडे उतरले धक्काबुक्कीमध्ये. हे म्हणजे? माझ्यासोबत झालंय. म्हणजे मी ठाण्यातून चढले, मला जायचं होतं दादरला, मी या साईडने चढले आणि या साईडने उतरले, जे मला पाठीमागच्या लोकांनी पुश केलं आणि मला नाही ते सावरता आलं. सो इथून इन झाले आणि दुसऱ्या दरवाजाने आउट सुद्धा झाले. सो तो प्रवास झालाच नाही माझा. जरा सांभाळून, कारण बिग बॉस मध्ये चाललाय तुम्ही, इथे नाही पण नाही, धक्के घेतला लागणार एक्सपिरियन्स आहेत. सर. आता मी Okay. मजबूत आहे, आता मी दुसऱ्यांना बाहेर काढणार आहे. व्हेरी गुड. सर, मी विदाऊट तिकीट ट्रेनमधून ट्रॅव्हल केलं आहे. मला असं पॉलिटिकली करेक्ट उत्तर नाही द्यायचं, मला खरं बोलायचं. मी खरोखर सर केलं होतं. तेव्हा ॲक्च्युली तिकीट अफोर्ड करणं सुरू करायला पण थोडा वेळ लागला. सो ह्यात काही सिंपती नाही आहे, पण करावं लागलं होतं विदाऊट तिकीट ट्रॅव्हल. आणि आमच्या बदलापूर साईडची लोक आहेत सर, आमच्यासाठी कसं असतं, जर लेट झालं ना तर आम्ही एक्सप्रेसमध्ये पण चढतो विदाऊट तिकीट, मग ती फास्ट पोचते दादरपर्यंत. सो ते सुद्धा केलंय. पण मग तू या स्टेटमेंटला पॉलिटिकली वगैरे बोलू नाही शकत. हे माझा आन्सर मी होतं. कुठं म्हटलं की नाही, तू नाही, politically तू correct तू म्हटलं. पहिला स्टेटमेंट यूज केलंस नाही, चुकीचं होतं. पॉलिटिकली वगैरे तू तुझा एक्सपिरियन्स पण सांगितलं. मी माझं उत्तर देतोय ना. हा, मग प्रत्येकाची कंडिशन सेम नाहीये, सिच्युएशन नाही, सेम मी कुठे म्हटलं same आहे? तू नाही बोलू शकत मी पॉलिटिकली. म्हटलं का तन्वीने पॉलिटिकली करेक्ट उत्तर आणि नाही आ- दिलंय. मला माझं आत- उत्तर नाही नाही, द्यायचं आतमध्ये तुम्ही पण आहे, आतमध्ये पण जायचं आपल्याला. तिथे आतमध्ये पण सुद्धा show हा सुरू वेळ आहे. मिळेल. इथे अजून शो सुरू झालेला नाही. हा, आल्यापासून ओव्हरटेक करतोय खूप जास्तच, त्यामुळे त्याला उत्तर देणं भाग पडलं मला. मी So फक्त जरा- जसा आहे तसा वागतोय. मी हा, मग अजिबात मी पण overtake तशीच करत आहे. So सुरुवात तू केली आहेस ना, तर मग आता आयुष, ऐकायला तुम्ही पण म्हणालात तयार राहा. तुम्ही ट्रेन आहात, नाही. येस सर. आता सध्या एक्सप्रेस वाटतायत मला. हा, जे काही आहे आता. मुळात दुसऱ्याला कमी लेखणं बंद करावं आणि स्वतःचा गेम स्वतः खेळावा. आपणच मोठे आहोत असं नाही होत, दुसरे पण मोठे असतात. समजलं? खरंच हे जरा डोक्यात ठेव. तुम्ही दोघांनी खूप तयारी करून आलात, हे आत्ताच दिसतंय मला. पटकन दुसरा प्रश्न, येस सर. रिलेशनशिप मध्ये कधी खोटं वागलात का? लेडीज फर्स्ट. का आता दे ना उत्तर. नाही, सर. मग परत मी बोलणार, मग तू नाही, बोलणार तुमचं पॉलिटिकल उत्तर नाहीये. वगैरे. नाही म्हणतात तुम्ही. नाही, मी सुद्धा नाही. ओके. आता तिसरा प्रश्न, एखाद्या गोष्टीचा तुम्हाला फोबिया आहे का? काय सॉरी, काय लाईट गेली का? हा, काय 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 झालं? actually काय अंधाराचा तुम्ही ओरडलं का असं? सर, मला अंधाराची खूप भीती वाटते सर. हा, पुढे मी आहे ते. पट्टू आहे त्या बाबतीत. प्लीज आता लाईट नका घालवू प्लीज. अंधाराची भीती वाटते का? सर, मी एक वेळ वाघाशी लढेन, पण मी अंधाराशी नाही लढू शकत. आणि अंधारात वाघ आला तर? अंधारात आलं तर सोडून द्या, ते तर वेगळी गोष्ट आहे. पण अंधारात भूत आलं तर काय
मग काय करू मी? मला अंधार म्हणजे भूत एवढंच माहितीये की अंधार म्हणजे अंधारात भूत. भूतं येतात. तुम्हाला भीती वाटत नाही तर अंधार सर मला पण वाटते. वाटते म्हणजे मला पण अंधाराची भीती वाटते, खूप भीती वाटते. मी सर फेस वॉश करताना पण आपण जेव्हा जो पॉईंट येतो आणि डोळे धुतो आणि डोळे बंद ठेवतो ना, हा. तो पॉईंट पण मी असा Same, मी फास्ट पण, मी पण, same. तो मुवमेंट सर खूप फास्ट घालवतो. आणि पटकन आरशात बघते मी आणि पटकन आरशात बघते की पाठी तर कोण नाहीये ना. आता सेफ आहे मी. सेम 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 सर. Same सेम आहे. सेम सेम. पण चला कुठेतरी तुमचं एकमत होतंय, तुमच्या व्ह्यूज जुळतायत हे ऐकून बरं वाटलं. येस सर. पण ह्या घरात तुम्ही एकत्र नाही जाणार आहात. हो. या वेळेला एक ट्विस्ट आहे की घरात जाण्यासाठी एक नाही 2 दार आहेत. आपल्या लेफ्ट साईडला आहे मेहनतीचं दार आणि दुसरं दार आहे उजव्या बाजूला, तो डोळा दिसतोय हा. तो. ओके. हे आहे शॉर्टकटचं दार. तुमच्या दोघांपैकी एकाला हे दार निवडायचंय आणि एकाला ते. आता सांगा काय निवडताय ते, स्वतःचं भलं का सगळ्यांचं चांग भलं? पहिलं उत्तर देईल तू जिंकणार आहे का? हो तुम्ही सांगा हा तुम्हाला मग मी शॉर्टकट निवडते. तुम्ही सर मला पण शॉर्टकट द्वार हवंय. आता तर तुम्ही गुणगान करता, मेहनत करणार मी, तर मेहनतीचं म्हणजे द्वार आहे. हा फ्लिपर दार आहे आणि हा? हा एका मतावरती ठाम नाहीये. हे इथेच प्रूव्ह झालं की हा पुढे जाऊन एका मतावरती ठाम राहणार नाहीये. मी पटकन उत्तर दिले, मला ते शॉर्टकट वाला द्वार हवंय. सर मला असं वाटतंय टू बी फेअर तिने पहिले शॉर्टकट निवडलं होतं म्हणून मी मेहनतीचा द्वार एक्सेप्ट करेन सर. असं नाहीये. तू हार का मानतो? तू डिबेट खेळ ना, तू बोल ना तुला हवंय म्हणून. तीच माझी डिबेट आहे. तू जिंकायला आलायस ना. तुम्हाला द्यायचं त्यांना जिंक दार? ना. तुम्हाला दार द्यायचं त्यांना नाही, मला shortcut? द्यायचं नाहीये पण मग तुम्ही हे मला काय? नकोय. एक मिनिट तुम्ही स्वतःचा विचार करा, तुम्हाला काय पाहिजे मला शॉर्टकट हवंय. ते करा ना. आता काय आहे ना, माझं सुद्धा काम जर तुम्ही करणार असाल तर मग तुम्ही इथे आम्ही घरी जातो. नाही नाही ठीक आहे sir. करू मी माझं काम? नाही नाही नको. नाही तुम्ही करा. मी माझं काम करते. चला मग आमचं ठरलंय. तन्वी जात आहेत शॉर्टकटच्या दरवाजाने आणि आयुष तुम्ही जाताय मेहनतीच्या दरवाजाने. पण तुम्ही रिकाम्या हाताने जाणार नाही आहात. तन्वी पॉवर की तुमच्यासाठी मागवतो मी. तन्वीसाठी पॉवर की आणा. तन्वी ही तुमची नावाची पाटी आणि पॉवर की. आयुष काय घेऊन जाणार आहेत ते प्लीज घेऊन या. ही तुमच्या नावाची पाटी आणि गॅस आहे, तुमचा दाग आहे. येस सर. पेटून टाका. इथूनच Yes का? त्यांनी शॉर्टकट घेतलं त्यांच्यासाठी हे एवढा बाजा भेजा आणि आम्हाला त्यांनी धड 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 मेहनत करणाऱ्यांना धडधड धडधड. हाय हॅलो. हाय तन्वी बोलते. छान वाटतंय घरी आले ना? मी. हो चला, मस्त. तूप द्या. चला, मला दाखव राहिलं परत. ओके डॅन्यू प्रॉपर्टीज नवीन काहीतरी आहे बघायला मिळतंय. डॅन्यू प्रॉपर्टीज चे हे लक्झरियस अपार्टमेंट सर्व सदस्यांसाठी खुले आहे. वाव वाव. थँक्यू सो मच डॅन्यू प्रॉपर्टीज. Yes. नवीन काहीतरी आमच्यासाठी आणण्यासाठी. ओहो ये. तर कुमावत येस. तर काहीतरी हा झालं 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 कळलं की तुम्ही गातात. एक विसरला काय बोलायचं. एक लाईन गातात आणि नाही नाही एक लाईन गातो. आता इथे कुठे टाइमपास करत बसायचं पुरं गाणं गाऊन. तन्वी. अरे ती घाबरली काय झालं तुला? काय झालं? मी एकटेच बाहेर होते ना. अच्छा तू घाबरली. हॅलो वेलकम. बापरे सिलेंडर घेऊन आला पोरगा. सिलेंडर घेऊन आला. गॅस लागेल. हॅलो. हॅलो दीपाली सय्यद. हाय. हाय सोनाली राऊत. आयुष संजीव. हॅलो. नाईस मीटिंग यू. Nice to हॅलो. हॅलो. तुला कुठेतरी पाहिलंय मी. आता स्टेटमेंट येईल का परत ते? मला एकच मिनिट द्या. येस येस. प्रार्थना करून घेतो. बिग बॉस सीझन 6 चा विजेता मलाच कर रे हो महाराजा. आम्ही तर इथे झोपा काढायला आलो. आम्ही सगळे झोपा काढायला आलो. आपण सगळे त्याच्या हातात ट्रॉफी उचलून देणार.
काम करतो सिलेंडरच उचलून द्या. थँक्यू बिग बॉस थँक्यू सो मच संधी दिल्याबद्दल थँक्यू तर एक से बढ़कर एक सेलिब्रिटीज या घरात चालले आहेत. पण आता सगळ्यांवरचा फोकस स्वतःकडे शिफ्ट करायला एक पॉप्युलर कॉन्टेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया सुपरस्टार या घरात जात आहेत. त्यांच्या कॉन्टेंटमध्ये अनेकदा क्रिकेटचाच मॅडनेस असतो. मुंबई इंडियन्सचे प्लेयर असो की मोठमोठे इंटरनॅशनल प्लेयर्स हे ते सगळ्यांसोबत दिसतात, कारण ते हार्ड कोर क्रिकेट फॅन आहेत. क्रिकेटने त्यांना संपूर्ण जग फिरवलं आहे, पण त्यांनीही संपूर्ण जगात आपल्या महाराष्ट्राचं, मुंबईचं नाव मिरवलं आहे. लाखो फॉलोअर्स त्यांच्या एकेका रीलची वाट पाहत असतात. स्वागत करूया या सोशल मीडिया सुपरस्टारचं. वाव, फॅन्टॅस्टिक. फायनली आपली भेट इथे झाली. हो, आय एम सो एक्साइटेड टू सी यू. सो एक्सायटेड टू सी यू ॲज वेल, बिकॉज तुम्हाला माहिती आहे का, मला माहित नाही, बट आपली पहिली भेट झालेली एका प्रेमियरला, जिथे तुम्ही आम्हाला वाचवलेलं. आम्ही वाचवलं तुम्हाला. हो, बिकॉज आम्ही खूप घाबरलेलो, थोडंसं जस्ट फेम आलेलं ना आम्हाला, आणि त्याच्यानंतर आमचं असं झालेलं की ह्या प्रेमियरला खूप मोठी मोठी लोक आहेत, काय करायचं काय कळत नाही, आणि तुम्ही मागून आले आणि ती बोलले अरे जा रे एन्जॉय कर, आणि एवढं बरं वाटलं आम्हाला, आणि त्याच्यानंतर बिंदास आम्ही रेड कार्पेटवर गेलो. सो थँक्यू सो मच. नो बट यू गाईज, तुम्ही खरंच एवढे फेमस आहात, आणि जेवढे क्रेझी तुम्ही आहात, तुमचा परफॉर्मन्स तेवढाच क्रेझी होता, तुमची एंट्री तशीच क्रेझी आहे, आणि तो क्रेझीनेस, तो मॅडनेस आम्हाला पाहायला नक्कीच आवडेल. तर हे आहेत सोशल मीडियावरचे सुपरस्टार, कॉन्टेंट क्रिएटर, फोकस्ड इंडियन करण सोनावणे. कारण तुमचं सोशल मीडियावरती कॉन्टेंट नेहमीच वेगळा असतो, तसं ह्या घरामध्ये काय वेगळं दाखवणार तुम्ही? स्ट्रॅटेजी तशी विचारायला गेलं तर माझी हीच असणार आहे की मी चिल माणूस आहे, जसं मी रील्सवर दिसतो, जसं मी मित्रांबरोबर असतो तसाच आहे. सो जर मी एन्जॉय करतोय तर समोरच्यांनी पण एन्जॉय केलं पाहिजे, पण जर मी कुणाला नडतोय तर त्यांनी मला नाही नडावं, एवढंच बोलणार. तेवढा दम आहे, म्हणजे आता कॉन्फिडन्स आलेला आहे, लोकांचं प्रेम आहे, म्हणून तो जरा कॉन्फिडन्स आपला अजून 100x झाला आहे. हे सगळं तुम्ही सांगताय, पण या खेळामध्ये तुम्ही कसे आहात ते आता दिसणार आहे का. त्यासाठी मला तुमची तर पोलखोल करायची, आणि मी काही खास मित्रांना इथे बोलवलं आहे. ओके, भेटणार तुम्ही त्यांना? ऑफकोर्स. रेडी रेडी रेडी. प्लीज मित्रांनो या इकडे, आपण मस्त पोलखोल करूया. हे आहेत करण सोनावणेचे मित्र, ऑरेंज ज्यूस गँग. अरे हा बाबा, काय म्हणताय, काय चाललंय? तर एक करेक्शन फक्त, हा. ऑरेंज ज्यूस गँग नाहीये, ते ऑरेंज ज्यूस गँग आहे. ऑरेंज ज्यूस गँग, करण सोनावणेचे ऑरेंज ज्यूस गँगचे हे सगळे मित्र. वाव, काय तुम्हा सगळ्यांना मी एकाच फ्रेममध्ये पाहिलं तर रील्समध्ये, आणि तुम्ही सगळे एक्स्ट्रॉर्डनरी आहात. तुम्ही जे कॉन्टेंट क्रिएट करता तसं कोणीच करत नाही. तुम्ही सगळे युनिक आहात, आणि महाराष्ट्राचेच नव्हे तर तुम्ही देशाचे सुपरस्टार्स आहात. पण मला सांगा, रील्समध्ये वेगळे असतात, हे सगळे एवढे शांत काय, काय दडपण घेतलंय काय? त्यांना माझं टेन्शन आलंय वाटतं, घाबरलेत माझ्यासाठी. नाही तुम्ही मी खुश आहोत. तुम्हाला काय, तुम्हाला दुःख होतंय की हा तुमचा मित्र आज जाणार आहे 100 दिवस? मला बाकीच्या कंटेस्टंटसाठी दुःख होतंय की आता हा करण, जो आम्ही जे सहन करायचो करणले, आता त्या लोकांना सहन करायला लागणार आहे. तर तुम्ही जरा सगळ्यांना ऑल द बेस्ट आहे माझ्याकडनं. तुमच्या ग्रुपला असं कुठला एम्बॅरेसिंग मोमेंट होता का की करणमुळे तुम्हाला भोगावं लागलं? आमचा एक मित्र आहे, क्रिएटर मित्रच, त्याच्या लग्नात करण हाफ पॅन्टवर आलेला. हा, लग्नात? हो, रिसेप्शनला मी हाफ पॅन्टवर गेलेलो, कारण मी बोललो मला असंच जगायचंय. वर फेटा होता, हो, शर्ट आणि पेटा मात्र होता, पण वर खाली फेटा हाफ होता. पॅन्ट होती. हो, फोकस्ड इंडियन हाच आहे. असंच काहीतरी विचित्र तुम्हाला पण बघायला भेटेल आतून. येस, काही होऊ हात शकतं, बघायला मिळणार. काहीही. अच्छा, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही बिग बॉसचं आमंत्रण यांनी स्वीकारलं, ते तुम्हाला आलं असतं, तुम्ही स्वीकारलं असतं का? हो, मी सगळ्यांच्या सांगा. वतीने बोलतो की एकत्र 10 जणांना दिलं असतं. एकत्र टाका. आम्ही 3 महिने ना, आम्ही 1 वर्ष राहिलो असतो. खरं सांगतो एकत्र 6 जण आमच्यातच इतकी भांडणं झाली असती. कारण तुम्हाला काय वाटतं की ह्यांच्यापैकी एकाला जर घेऊन जायचं असेल तर कोणाला घेऊन जाणार? मी सिद्धांतला घेऊन जाईल. का? कारण सिद्धांत आणि माझी जोडी जरा खूपच विचित्र आहे. सरफरे वहिनी आणि सोनावणे सोनावणे वहिनी आमचं जे आहे ना, आठवणी येत राहणार. आता 100 दिवस नसणार आहे. हो. तुझ्या दरवाजात रडत बसेन मी. एकदा एक दाग कसं करणार तुम्ही मला सांगा ना. ह्या बाजूला आहे ना तुम्ही यांच्या.
काय ग चाललीस ना बिग बॉसच्या घरात? माझं नाव तरी घे ना, शेवटी एकदा तरी नाव घे माझं. एकदा इथे लोक बघतायत. अगं मी इमोशनल नको इमोशनल नको हो ग. फक्त माझ्या नवऱ्याची काळजी नको नको नवऱ्याची काळजी नको बरोबर घेऊ. घेते. नको, नको, तसं मला सांगू नको, ते बरोबर घेते. नवऱ्याची काळजी घेऊ नका. आणि मी कोथिंबीर तुमच्या घरी ठेवलेली आहे, सो सगळी कोथिंबीर तिकडूनच घ्या. माझ्या घरात पाऊल ठेवू नका, नजर ठेवू नका, कळलं ना? नाही माझ्यावरती जळतच राहणार आहे, पण मी आता हिला सपोर्ट करायला आली आहे. ही बिग बॉसच्या घरात आहे, तर हिला सपोर्ट करा आणि चांगलं खेळ घेऊन येतं ना, माझा टीव्ही फोडायला लावू नको मला. मी चांगलंच खेळणार आहे. आणि जर तुला कधी वाटलं की माझी आठवण आली तर रितेश सरांना बघ. हो, मी त्यांचा नंबर घेऊन ठेवते. मला तुमचा नंबर द्या. हा नंतर प्लीज. हो नक्की देतो मी. धन्यवाद. तुम्ही माझी काळजी घ्या. कारण खरंच काय आहे की तुमची मैत्री बघून असं वाटतं की प्रत्येकाला असे मित्र असावेत. आणि तुमची जोडी खरंच खूप छान आहे. थँक्यू सो मच. तुम्ही सगळे आलात यांना सपोर्ट करायला. काय आहे की इलेक्शनचं माहोल आहे आणि मला असं वाटतं की बिग बॉसमध्ये आपण जेव्हा वोट मागतो तेव्हा कॅम्पेनिंग पण असतं. तर तुम्ही तुमच्या मित्राला सपोर्ट करणार का जेव्हा हे नॉमिनेट होतील तेव्हा? ऑफकोर्स आम्ही इतक्या गोष्टी करत असतो सोशल मीडियावरती आणि इतक्या लोकांसाठी पण करत असतो. बिलकुल. ब्रँड झाले किंवा इतर काही कामं झाली तर आज स्वतःच्या मित्रासाठी तर आम्ही कॅम्पेन्स रन करतो. आय बी एक्साइटेड टू सी की तुम्ही काय काय करणार आहात. हो, आमची सगळी ताकद आम्ही लावणार आहोत. जेवढे सगळ्यांचे सगळे फॉलोअर्स सगळे लावणार आहोत ताकद आणि सपोर्ट एक उभा करणार आहोत करणसाठी. आणि करण तुला ऑल द बेस्ट. फाडून टाक जशी आपली एनर्जी आहे आणि आपलं नाव मोठं करून गँगचं पण. 90 सेकंड पासून 90 डेज भाई. वाव. 90 सेकंड काय? रील इकडून आता 90 डेज तुला भाई काढायचेत आणि आय होप. आणि काय फक्त 90 सेकंड म्हणलं तर आय एम व्हेरी सॉरी. एवढं कमी नाही टिकणार. एवढं नाही. भाई बाहेरची काळजी करू नकोस, घरच्यांची काळजी करू नकोस, आम्ही आहोत. मी इथे आलात. थँक्यू सो मच. करण तुम्ही थांबा. थँक्यू. कारण आता आपल्याला बिग बॉसच्या घराच्या आत जायचंय. आपण कॉन्टेंट क्रिएट करून एक कॉन्टेंट सुपरस्टार, कॉन्टेंट सेलिब्रिटी झालात. तर तुमच्यानंतर इथे अजून एक सेलिब्रिटी येणार आहेत, कॉन्टेंट क्रिएटर आहेत. तर तुम्ही इथे या आणि मी त्यांना इथे इन्व्हाइट करतो. तुमचे फॉलोअर्स किती आहेत? 1.5 मिलियन. 1.5 मिलियन. वाव. आता जे पुढचे येणार आहेत त्यांचे किती आहेत ते कळतीलच. तो आपण या इथे कम. तर बघूया त्यांची हेवी. हो आहेच मी डॉन. पण लोकांना घाबरवणारा नाही तर लोकांना हसवणारा. कुल्फी खायला म्हणलं माय. आणखीच पावडर लगाना बंद नाही करेगा साला. तुम्ही प्रेम करता म्हणून मी रील करतो. कोण बोलतंय की टमाटर लाल है? पलट कर देखो जाने मन. तुम्हारे दीवाने का क्या हाल है? बस किती फॉलोअर्स आहेत. अख्खा देश याची रील बघतोय. बघितलं का आपल्या जालन्यात पोरग कुठल्या कुठं पोहोचलं. लय मोठा स्टार आहे आपला डॉन. तुम्हीच बनवला आहे मला तुमच्या मनातला डॉन. ते तर विमानानं फिरतोय म्हणजे कार पैसे कमवत असेल ना. प्रभू शेळके, राणा लोलखेड, तालुका परतूर, जिल्हा जालना. माझं ठरलंय भीक नाही मागायची कोणाकडे. माझ्या टॅलेंटच्या जोरावर मला 25 लाख कमवायचे आहे. आता माझ्याकडे एकच आशा आहे, बिग बॉस, बिग बॉस आणि फक्त बिग बॉस. स्वागत करूया माझ्याच मराठवाड्यातून येत असलेल्या आणि स्वतःला डॉन म्हणणाऱ्या सुप्रसिद्ध रील स्टार जालन्याचे प्रभू शेळके यांचं. स्वागत आहे. वाटलं सर तुम्हाला भेटून. आय लव्ह यू टू सर. अच्छा, आय लव्ह यू टू. ओके, त्याच्या आधी मी म्हणतो आय लव्ह यू. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. डॉन. प्रकार
एवढी टीव्ही नाही पाहिली तुम्ही? अहो मी पण नाही पाहिली, मी पण इथून पहिल्यांदा बघतोय. बघा जवळून बघा जाऊन चला. मला दाखवा आधी एवढी टीव्ही. बघा केवढी मोठी टीव्ही आहे. मी दिसणार याच्यावर? मी तुमच्याशी इथूनच बोलणार आहे. अरे बाबा तू हो मी याच्यावर दिसन का? होय. फोन द्या सर तुमचा 1 मिनिट. फोन? हा तुमचा जर फोन पाहिजे मला रील बनवायची आहे. बिग बॉस म्हणलं की सगळे फोन घेऊन जातात. द्या फोन द्या कुठला तरी एक. हा या फोन, हा घ्या फोन. काय करायचं फोनचं? इकडे इकडे आपण एक रील बनवू. अहो तुम्ही आल्याला सुरू झाला तिथे. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आपले भाऊ दिसतात का? ते पण दिसते. तुम्हाला एवढी मोठी टीव्ही दिसते का? ते पण दिसते. तुम्हाला एवढा मोठा हॉल दिसतोय का? ते पण दिसतंय. आणि सगळं काय दिसतंय तर मग हे माझं फॉलोचं बटन आहे ते नाही दिसत का? लवकर फॉलो करा, नाहीतर आमचा भाऊ असं का नाही. भाऊचा धक्का बघितलाय का? नाही तर धक्का बदल लवकर फॉलो करून घ्या आणि कमेंट मध्ये मला पाठवा. आता बिग बॉसच्या घरात 100 दिवस मला फॉलो करायचं. # कालूडॉन बिग बॉसच्या घरात झुकेगा नाही साला. अहो पण तुम्ही रेकॉर्डच बटन दाबलं नाही. अरे या पुस्तक खेळ झाला सर. पण मला सांगा तुम्ही असं एवढं ओरडून का बोलता? म्हणजे इथूनच जालन्यापर्यंत जाणार आहे का आवाज? नाही सर ते आपली स्टाईलच आहे तशी. आपल्याला आडून बोलायचीच गरज आहे. हे डॉन नाव का ठेवलं तुम्ही? आता लोक मला चिडवायचे, काळ्या काळ्या म्हणायचे. काय करणार यो काय नाही. मला राग यायचा म्हणून मी म्हणलं अरे आपण लोक नाव ठेवते त्याच्यामुळे आपण काय करू कालूडॉन हे नाव ठेवू आणि अख्ख्या महाराष्ट्राला हसून टाकू. छोटे डॉन बोला सर. तुम्ही यांना ओळखता का? नाही सर त्यांना नाही ओळख मी. नाही ओळखत तुम्ही त्यांना? हे पण सोशल मीडियावर प्रचंड फेमस आहेत. खूप भारी. त्यांना आपण इथे बोलूया. बोलवा करण या प्लीज. हे करण आहेत, बर. तुमच्याबरोबर आज जाणार आहेत. खूप तुम्हाला भारी माहिती आहे वाटलं का? भेटून. भेटून नाही आता आताच जायचंय इकडे दोघेही आपण. बर या या. हा आपल्या दोघांना आज जायचंय. बर सर. हा तुम्ही छोटे डॉन हा सर. आणि हे करण. आता आज जाऊन कळेल खरा डॉन कोण आहे. हा सर. तर तुम्हाला आता एक गेम खेळायचा आहे. बर ठीक आहे खेळू खेळू. कसं आहे बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी नेहमी एक दरवाजा असतो. पण ह्या सीझनमध्ये आज जाण्यासाठी आहेत 2 दरवाजे. एक हा जो आहे मेहनतीचा दरवाजा आणि दुसरा हा शॉर्टकट दार. तर तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला कोणता दरवाजा निवडायचा आहे. मला मेहनतीचा दरवाजा पाहिजे. कारण तुम्हाला कुठला पाहिजे? आता इथपर्यंत मेहनत करूनच पोहोचलोय, सो अजून मेहनत करू. पण दरवाज्यातून एकालाच एंट्री आहे मेहनतीच्या, एकाला शॉर्टकट घ्यावा लागेल. सर आपण पहिलंच म्हणलं आपल्याला मेहनतीचा दरवाजा पाहिजे. आपल्याला शॉर्टकट काहीच नाही पाहिजे. आता कसं ठरवणार आपण कोण घेणार? तुमच्या मनाने सर. तुम्हाला ठरवायचं कोण कारण तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे की जर त्यांनी जबरदस्तीच ठरवलंय की मेहनत करायची आहे तर मी शॉर्टकटला जायला तयार आहे. अहो डॉन तुम्ही तुमच्या नावाला जगतच नाही आहात. डॉन म्हणजे काय असतं? बाहेर बसून आराम करायचं, काम सगळ्यांना करायला. हा डॉन असतो खरा. नाही सर. हा पहिला जगातला डॉन आहे, सगळी मेहनत स्वतः करतोय. हा तुम्ही माहित आहे का बिग बॉसचे पहिले सदस्य असणार आहेत ज्याला बिग बॉस माईक देणार नाहीये. हा सर. कारण तुमचा आवाज असाच सगळीकडे पसरत राहणार आहे. प्रभू शेळके उर्फ डॉन यांनी निवडलंय मेहनतीचं दार आणि प्रभूंनी हे दार निवडल्यामुळे करण सोनवणे यांनी निवडलेलं आहे शॉर्टकट दार. तर घेऊन या करण यांच्यासाठी पॉवर की आणि प्रभू यांच्यासाठी मेहनतीचं सामान. या काही बाटल्या आहेत दुधाच्या. बर सर. सगळ्या घरच्यांसाठी आहेत. तिकडे 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 ना बरोबर यार हे एवढं चुकीचं आहे ना. तुम्ही पण ते मेहनतवाले आहात. या या चला या. करण सोनावणे. एक नंबर. तुम्ही कसे आहात सगळे? बरी बरी. तुम्हाला काय आलंय? काय नाही तुम्हाला बघत आहे. अच्छा एकदमच तुम्ही असेच बघता माझ्याकडे. एकदम मी घाबरलो बघून एकदम. अच्छा मेहनत का फल वाला आलाय. कोण आलाय?
तुमचं किती छान नाव प्रभू. अरे तू काय मटन बिटन काय घेऊन आला? हे प्रभू आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे येडूसरीचा उदे उदे बोल भवानी माता की जय. क्या बात आहे. वा वा. प्रभू पण प्रभू मुलगा आहे की माणूस आहे? माझं नाव प्रभू अशोक शेळके, मी पोरग आहे. पोरगं आहे ते. व्हिडिओ बघतो मी. मॅम ते तिकडे अरे दीपाली काम आलं तुला. परत सुरुवात. एकटीने बघितलं ना सगळं. आता ते आता सगळ्यांना दाखवते. ते तिचं काम आहे असं तिला वाटते. आता ज्या कंटेस्टंट या घरात जात आहेत त्यांच्यासाठी रियालिटी शो काही नवीन नाही. अहो वयाच्या 16व्या वर्षी त्या इंडियातल्या सगळ्यात मोठ्या सिंगिंग रियालिटी शोच्या फायनलिस्ट होऊन तरुणाईच्या आयडल झाल्या. पुढे त्यांचे अनेक अल्बम्स रिलीज झाले, अनेक रियालिटी शोज त्यांनी केले. आज त्यांचे लाईव्ह सिंगिंग कॉन्सर्ट्स गाजत असतात ऑल ओव्हर द वर्ल्ड. बिग बॉस मराठीच्या घरात येत आहेत महाराष्ट्राच्या धक्का गर्ल. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया महाराष्ट्राच्या धक्का गर्ल प्राजक्ता शुक्रे यांचं. थँक्यू सो मच. खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू सो मच. सो हॅपी फायनली तुम्हाला भेटायला मिळतंय. खूप खूप आनंद आहे या गोष्टीचा खरंच. थँक्यू प्राजक्ता. खूप सुखद धक्का दिला तुम्ही महाराष्ट्राला. मलाही स्वतःलाही मी धक्का दिलाय या शोमध्ये येऊन. खरंच सांगते. पण तुम्हाला बघितलंय मी शो होस्ट करताना आणि इन जनरल तुमची पण जर्नी मी जशी बघितली आणि तुमची जी एक आभा आहे ना रितेशजी, ती खूप आपुलकीवाली वाटते. म्हणजे अशी भीती नाही वाटत. म्हणजे भीती वाटते तुम्ही जेव्हा रागवता तेव्हा वाटेल सुद्धा माहिती आहे मला. पण घरातलं कोणी मोठं तुम्हाला समजावून सांगते ना असं तुम्ही सांगता म्हणून वाईट वाटणार नाही. तुम्ही जेही काही सांगाल मला त्याच्यासाठी खूप मी क्युरियस राहीन, आतुर राहीन की तुमचे काय टिप्स येतात किंवा काय गायडन्स येतात. म्हणून मला खूप भीती नाही वाटणार आहे. असं नाही, भीती वाटली पण नाही पाहिजे. मला असं वाटतं की ह्या शोमध्ये ॲज अ होस्ट माझं जे काम आहे ना ते तुम्हा सगळ्यांना गाईड करायचं. आता त्यात भीती वाटायची काही गरजच नाही आहे. पण जिथं मला स्टँड घ्यायचा असेल तिथे मी तो नक्की घेईन. येस अँड आय ॲब्सोल्युटली लुक फॉरवर्ड फॉर दॅट. पण मला असं कळलं की माझा राग तो सोडून द्या, पण तुम्हाला जर भरपूर राग आला तर तुम्ही म्हणजे एकदम असे रडता. हे खरं आहे का? बरोबर आहे. हो म्हणजे काय म्हणजे सुरात रडता. असं रडताना वाटतं की मी सुरात रडले नाही, मला अजून एकदा एक वेगळं रडायचं, असं काय होतं का? नाही, मला ना लहानपणापासून राग एक्सप्रेस नाही करतायत जोरात किंवा असं ओरडून वगैरे कधीच जमलंच नाही. तर माझं म्हणजे गो टू इज रडून टाकायचं आणि किंवा खूप कन्फ्युजन असलं किंवा खूप हेल्पलेसनेस असलं की रडूच येतं, कारण मला एक्सप्रेस करता येत नाही. तर वेंटिंग इज क्राईंग. पण मला असं वाटतं की मे बी या घरात जाऊन मी शिकेन की अँगलला कसं चॅनल करायचं किंवा कसं एक्सप्रेस करायचं, कारण ते खूप गरजेचं आहे. हे मला नक्कीच कळलं या पूर्ण जर्नीमध्ये की अँगर एक्सप्रेस करता पण आलं पाहिजे. तर मे बी आय लर्न इट हिअर. नो ॲब्सोल्युटली. आणि त्यासाठीच तुम्हाला जेव्हा राग येईल तेव्हा अशी एक गोष्ट तुम्हाला मी देतो जी तुम्हाला उपयोगी पडेल. आणा घेऊन येते एक गोष्ट. घरात प्रत्येक इश्यूसाठी एक टिश्यू. थँक्यू. याला जपून ठेवेन मी. जपून ठेवा. आणि काय ना हे रिफिल करायची जबाबदारी माझी. ओके जेवढं वापरायचं तेवढं वापरा. डन. बिग बॉसच्या घराच्या आत जायला एक दरवाजा असतो. येस. पण तुम्हाला हे माहीत नाही आहे ह्या सीझनमध्ये घराच्या आत जाण्यासाठी एक नाही 2 दरवाजे आहेत. हा लेफ्टचा मेहनतीचा दरवाजा. मेहनतीचा. ओके. पाठीमागे तो थोडा दिसतोय, हां. तो आहे शॉर्टकट दरवाजा. ओके. रिव्हॉल्विंग दरवाजा आहे, शॉर्टकट दरवाजा. आता तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला मेहनतीचं दार घ्यायचं आहे का शॉर्टकट घ्यायचं आहे. आत्तापर्यंत मी जिथेही पोचले आहे ती मेहनत करूनच पोचले आहे. खालून वर आले आहे आणि मेहनत करण्यात मला काही भीती नाही आहे. गुड. पण आता मी या स्टेजवर जेव्हा आले आहे, या शोमध्ये आले आहे, तर मनाची हीच तयारी करून आले आहे की खूप इमोशनल आणि सेंटिमेंट्समध्ये स्वतःला मागे नाही टाकायचं आहे, जे मी चुका केल्या आहेत आत्तापर्यंत लाईफमध्ये. तर आता मला ही संधी अशी गोल्डन सारखीच वाटते मिळती आहे की काम पण नाही करायचं आहे, पॉवर पण मिळणार आहे. तर वाय नॉट चूज दॅट. ऑफकोर्स यू कॅन चूज इट.
येस. चला, तुमच्या निर्णयाचा मी मान राखतो आणि तुमच्यासाठी मी पॉवर की इथे मागवतो. थँक्यू. कोणतरी माणूस किंवा फिमेल. हॅलो. काय नाव तुमचं? प्रभू अशोक शेळके. माझं नाव प्राजक्ता. थँक्यू. हाय प्राजक्ता. हाय सोनाली. हाय प्राजक्ता. हाय हाय. प्रिटी गर्ल. थँक्यू. हे तुला मी दाखवते. येस. मला खानदेशी शिकवा हा. येस मला पक्का. खूप आवडते ती लँग्वेज. येस येस येस. खूप आवडते. येस. सुंदर आहे यार. इकडे बसणार मी. हां, बसून बघतेच कसं वाटतं ते. बसून बघ, छान वाटेल है ना. फिलिंग गुड. छान आहे. आणि आय थिंक हे बेट. येस. व्हेरी गुड. तुम्ही सर्वात आधी आलात. सगळ्यात मला सगळं असं कळतंय की तुम्ही एकदम बिंग अ ब्युटिफुल होस्ट. ठेचा खाणार ना. हा. ठेचा. ठेचा. ठेचा नाही. येस. मिरच्याचा ठेचा. हा. मला मिरचीची ॲलर्जी आहे. हा? का म्हणजे पोट खराब होते माझं. मग तुम्ही लांब बसा. कशाला तुम्ही लांब जावा. ॲलर्जी म्हणल्यावर. चला, गणपती बाप्पा मोरया. ओम नमः शिवाय. जय मा भगवते. ओम. तर आता जाळ आणि धूर एकत्र पाहायला मिळणार आहे, कारण या मंचावर सातारा आणि कोल्हापूर आमने सामने भिडणार आहेत. कारण आता ज्या दोघी येणार आहेत त्यातल्या एकीकडे कोल्हापूरचा बाज आहे तर दुसरीकडे साताऱ्याचा साज आहे. एक आहेत ज्यांनी जसं मराठी रियालिटी शो गाजवले तसं रोडीज नाही पाणी पाजलंय. दुसऱ्या ज्या आहेत त्यांनी सोशल मीडियावर सगळ्यांना वेड लावलंय. तेव्हा स्वागत करूया रियालिटी शो आणि रील्सच्या दुनियेतल्या या दोन स्टार्सचं. याला म्हणतात धमाका, याला म्हणतात सामना. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बिग बॉसच्या घरात जात असलेल्या या जोडीसाठी. कोल्हापूरच्या रुचिता जामदार आणि साताऱ्याच्या अनुश्री माने यांच्यासाठी तुम्हा दोघींचंही स्वागत आहे. थँक्यू सो मच सर. आणि मी खूप खुश आहे, मी आज तुमच्या समोर उभी आहे. शब्दच नाही, माझे पाय थरथर कापतायत. हाऊ स्वीट. मला सुरुवातच याच्यापासून करायची आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. सर, मला खरंच विश्वास नाही बसत आहे. मी तुम्हाला लहानपणापासून बघत आली आहे आणि आज 22व्या वर्षामध्ये तुम्ही अजूनही तितकेच सुंदर दिसताय, तितकेच हँडसम दिसताय. आणि 22व्या वर्षात हे स्वप्न माझं पूर्ण होत आहे. खरंच कलर्स मराठीच्या चॅनलला मी खूप जास्त आभारी आहे की आज मला ही संधी तुम्ही देताय. थँक्यू. तुमचं स्वागत आहे दोघींचं. रुचिता, मला सांगा, तुम्ही रोडीज, गेम ऑफ ग्लोरी सारखे रियालिटी शोजमध्ये भाग घेतला, ते गाजवलं, पण हा रियालिटी शोचा बाप आहे आणि ते तर कोल्हापूर समोर सातारा उभा आहे. तर कोण कोणावर भारी पडेल असं वाटतं तुम्हाला? सर, नक्कीच मी पडेल, कारण श्री छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूरची लेक आहे मी. आणि मी छुईमुईसी गुडिया नाही आहे, मी एक वाघीण आहे जी वार पण करायला माहिती आहे तिला आणि दहाडायला पण माहिती आहे तिला. अनुश्री, तुम्ही ओळखताय ना? नाही, मी पहिल्यांदाच भेटते, पण मला खूप छान वाटलं तुला भेटून. पण सर, मला असं वाटतंय की मुंबईमधून ट्रॉफी निघतीये तर ती पहिली साताऱ्यातच थांबणार. सो ती पुढे जायचा चान्सच नाहीये. रुचिता, मला सांगा, कोल्हापूरमधल्या तुम्ही नेमका कुठल्या गावातल्या? मी कोल्हापूरची शाहूपुरी 7वी गल्ली. आणि अनुश्री? सातारा सर. साताऱ्यात तुमचं बॉर्न कुठे झालं? सर, वाईची आहे मी. वाईला तुम्ही पण आल्या असालच. अरे हो, माझी शूटिंग झाली. येस. सुंदर शहर. ढोल्या गणपतीचा आशीर्वाद घेऊनच आली आहे मी. वा, क्या आणि मी बात आहे. थेट अंबाबाईचा. एवढं नक्की आहे, तुमच्या दोघींची जुगलबंदी कमाल रंगणार आहे. ती लोकांना पाहायला पण आवडेल, ते आम्हाला पण पाहायला आवडेल. नक्कीच सर. समोर जर सळसळतं रक्त असेल ना तर आपलं पण खून खोलत आहे Of आणि course. खेळायला अजून मजा येते. तेच तर पाहिजे ना. खेळायला नाही, यावेळेस लढायला मजा येईल. बाप रे, तुम्ही दोघी जेव्हा बोलताय ना, मला असं वाटतं की दोन तलवारी एकमेकांशी भांडतायत आणि आपण त्यात खान 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 खटांग खटांग खटांग. सर, युद्धकलेत पारंगत आहे मी. मर्दानी खेळ खेळते. वा, तुम्हाला सगळंच येतंय. सर, लहानपणापासून सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण घेतलंय. कारण की मला घरच्यांनी फक्त रील्स बनवायला नाही शिकवलंय, माझ्या घरच्यांनी मला लढायला शिकवलंय, सक्षम होण्याला शिकवलंय आणि स्वतःची रक्षा स्वतः करायला शिकवलंय. मी जरी रील बनवत असले तरी माझ्याकडे बराच अनुभव आहे
आणि माझ्याकडे तेवढं डोकंसुद्धा आहे. नुकतं ताकद वापरून गेम जिंकता येत नाही. मग कितीही काही आपल्याकडे किती स्किल्स असले तरी ते कुठे वापरायचे आहेत हे सुद्धा कळायला पाहिजे. तुम्ही दोघी तोडीस तोड आहात. आता हे खरंच पाहायला प्रेक्षक आतुर असतीलच, मी तर आहेच. तर तुमच्यासमोर 2 ऑप्शन आहेत. लेफ्टला हे दार मेहनतीचं दार आहे. दुसरं दार आहे ते आहे तुमच्या राईट साईडला शॉर्टकट दार. तर तुम्ही ठरवा काय करायचंय. मेहनतीचं दार, शॉर्टकट दार, तुम्ही ठरवा. सर मला शॉर्टकट दरवाजा निवडायला आवडेल. लहानपणापासूनच खूप मेहनत करत आली आणि आज मेहनत करतच या मंचावर पोहोचली आहे. आणि आता असं मला वाटतं की मला हा खेळ फक्त स्वतःसाठी खेळायचा आहे. मला कोणाचा दुसऱ्याचा विचार नाही करायचा. त्याच्यामुळे मग मला शॉर्टकट दरवाजा निवडायला आवडेल. अनुश्री, तुम्हाला काय निवडायचंय? सर मला असं वाटतं की शॉर्टकट निवडण्यापेक्षा मेहनत करून पुढे गेलेलं कधीही चांगलं. आणि त्यानंतर जे यश मिळतं ना ते काहीतरी वेगळंच असतं आणि त्याचा आनंद पण काहीतरी वेगळाच असतो. सो मी नक्कीच मेहनतीचं दार निवडेन. ठीक आहे, बघूया मेहनत भारी पडते का शॉर्टकट. घेऊन या पॉवर की आणि मेहनतीचं सामान. सदस्यांबरोबर प्रत्यक्ष नमस्कार. या परत लूप तू पण छान दिसतेस. हा दे न्यू प्रॉपर्टी आहे, जाऊन मस्त एक्सप्लोर कर. बघ किती छान आहे ना. किती तू बसू शकतेस, तुला जे आवडतं ते करू शकतेस. प्लीज आता कोणतरी चांगलं. अच्छा इथून मेहनत आहे. मॅम तुम्ही मला ओळखता. लिहिलंय ते. थँक्यू तुम्ही पण शॉर्टकट तुम्ही नाव मी पाठी लावते. तेल घेऊन आले, आगीत तेल घालायला. स्पॉन्सर जेमिनाय. काय घेऊन आलं म्हणजे कामाचं आहे सगळं. गॅस नसेल तर काय होणार? तुम्ही मेहनत करा, आम्ही बघतो. हा बघा. आम्ही बघतो की कशी तुम्ही मेहनत करणार. लागला. लक्षात ठेवा नाव मी लावलं होतं. हो नाईस यार. रेवा डायमंड. आता पुढचं नाव ऐकून भाऊलाच धक्का बसलाय. कारण आता जे कंटेस्टंट या घरात जात आहेत त्यांचा पहिलाच हिंदी सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. त्यानंतर हिंदी सिनेमा, सिरियल, वेब सिरीज त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टने लोकप्रियतेचे रेकॉर्ड ब्रेक केले. आणि आता एक नवं रेकॉर्ड सेट करायला ते जात आहेत बिग बॉस मराठीच्या घरात. ते हँडसम आहेत, लवेबल आहेत, ते आहेत यारो की यार, हिंदी सिनेमा गाजवणारे मराठमोळे सुपरस्टार. वाव, जबरदस्त परफॉर्मन्स, एक्स्ट्राऑर्डिनरी, सो गुड टू सी यू. तर स्वागत करूया राकेश बापट यांचं. काय परफॉर्मन्स दिला तुम्ही. थँक्यू. राकेश, सिनेमा असो, वेब सिरीज असो, सगळीकडे तुम्ही धूम मचवलेली. आता बिग बॉसच्या खेळात आला तुम्ही, कसं जमून घेणार तुम्ही. बिग बॉस म्हणजे खूपच मोठा सरप्राईज असतो, सगळ्यांनाच माहिती आहे. आईच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या आशीर्वादाने सगळं ठीक होईल. कारण की स्वामी म्हणतात ना की अशक्यमध्ये कुठेतरी शक्य दडलेलं असतं. बिलकुल. सो तेच शक्य काय आहे ते बघायला, कसं करतो मी ते बघायला मी आलो इथे. पण राकेश, मला तुम्हाला एक विचारायचं आहे. बोला ना. नॉर्मली असा एक समज आहे की आधी मराठीत काम करायचं मग हिंदीत जायचं. पण तुम्ही हिंदीत काम केलं आणि आता मराठीत आलाय. मराठी मला खूप वर्षांपूर्वी पासून करायचं होतं, पण ओघाओघाने पहिले हिंदी आलं. आणि माझ्या आईला खूप इच्छा होती की मी मराठी मालिकेत किंवा सिनेमात काम करावं. तर मागच्याच वर्षी तिचा 75वा वाढदिवस झाला, त्यामुळे मी तिला एक मोठं गिफ्ट दिलं, एक शो करून. आणि प्रेक्षकांनी एवढं प्रेम दिलं भरभरून की मी खूप आभारी आहे त्यांचा. म्हणजे मला वाटलं नव्हतं की आपली लोक जे आपलं जे प्रेम देतात ते कमाल असतं. आय मीन नाही, एवढं नक्की की हे आपल्या दोघांमध्ये एक साम्य आहेच. सुरुवात ही हिंदीमध्ये झाली आणि नंतर माझ्या वडिलांनी मला विचारलं होतं की हिंदीमध्ये तू काम करतोयस पण मराठीसाठी काय करणार.
तर मुंबई फिल्म कंपनी ही प्रोडक्शन कंपनी सुरू केली. आत्तापर्यंत 7 चित्रपट आम्ही बनवली, सगळी मराठीमध्ये. आय नो मराठीमध्ये मग चित्रपटात कामही केलं. आणि 110% तुमचं खरं आहे की मराठी प्रेक्षक जेव्हा प्रेम देतात ते भरभरून देतात. ते फक्त प्रेम देत नाहीत तुम्हाला, ते तुम्हाला त्यांच्या घरी आमंत्रित करतात आणि आपल्याला घरच्यांसारखं वागवतात आणि घरच्यांसारखंच प्रेम देतात. अगदी खरं. तर खरं मराठी प्रेक्षकांचे खूप खूप आभार. थँक्यू. आता इथं आपण राकेश आलेले आहात, काय वाटतं तुम्हाला? एक सांगायचं होतं की एक म्हण आहे की जिथे जिवाळ्याचा भक्ती रंग तिथे उभा पांडुरंग. सो आय थिंक आता संक्रांत येते जी. आय थिंक आणि तिळगुळ आपण आईनी माझ्या स्पेशली पाठवलं तुमच्यासाठी. ओ वाव. सो लेट्स मी देऊ इच्छितो तुम्हाला. अरे ऑफकोर्स, माय प्लेजर. तुमच्या आईंनी पाठवलं म्हणजे प्लीज आईंना नमस्कार. आई धन्यवाद तुम्ही तिळगुळ दिल्याबद्दल. या निमित्ताने राकेश आपल्याला आणि संपूर्ण महाराष्ट्राला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. राकेश यांच्या आईंना थँक्यू खूप खूप आभारी आहे. काय छान तिळगुळ आहे हो. मी भाऊच्या धक्क्यावर सतत सांगत असतो गोड गोड बोला, गोड गोड बोला. यावेळेस तिळगुळ द्यावे लागतील हे मी माझ्याकडे ठेवतो आणि तुम्हाला मी एक संधी देतो. बिग बॉसमध्ये जाण्यासाठी एक दरवाजा असतो, पण ह्या सीझनमध्ये 2 दरवाजे आहेत. एक मेहनतीचं दार आहे, दुसरं आहे शॉर्टकट दरवाजा. राकेश काय निवडणार तुम्ही? पॉवर खूप मिळाली आयुष्यात तर मेहनत करायला आता आवडेल मला. सो आय थिंक आय चूज द मेहनतीचं दार. ठीक आहे राकेश, घेऊन या. सगळे आलात घरी. हाव आर यू? आय एम गुड. मला हे सगळ्यात तुमच्या चहा आणलाय मी आणि बनवणार आहे. वा 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 वा. All set? तुला तिथे ठेवायला लागेल. तिथे ठेव आता फिलहाल. मेहनत मेहनत. चलो दीपाली सय्यद हा. कुठे लावायची? या इकडे 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 अच्छा, सगळ्यांची लागलेली ऑलरेडी. इकडे. हा, मी सडनली फक्त माझा फोन कुठे आहे म्हणून. होतं ना प्रॉपर्टीज जाऊन या. नाईस. थोडा खुलजा सिमसिम. वाव, दिस इज नाईस. मस्त वाटेल आहे पर्सनॅलिटी. हा, गुड. तर विदर्भ म्हटलं की आपल्याला दिसतात तिथली हार्ड वर्किंग माणसं. याच मातीचा सुगंध आणि वराडी भाषेचा स्वॅग घेऊन येत आहेत आपले नेक्स्ट रिअल हिरो. त्यांच्या कष्टाने त्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. ते आहेत ट्रेंडिंग फिटनेस कोच आणि असंख्य कामगारांचे प्रतिनिधी. एव्ही प्लीज. तुम्हाला सांगतो रोशन, हे सगळं पाहून ना मेहनत आणि नशीब याचं कोलॅबरेशन काय असतं ते आत्ता मला दिसतं इथे. धन्यवाद दादा. दादा पण एक गोष्ट मला सांगायची आहे. आज मी ह्या स्टेजवर आलो तर एका व्यक्तीच्या आहे, 2 व्यक्तीच्या आहे. सांगू की त्याचं नाव? प्लीज सांगा. कारण की ही माझी गौरी आणि ही माझी मुलगी लायनी राशी, त्या दोघीच्या आहे आलो. एक टाईम अशी गोष्ट होती, मी वर्कआउट करायला गेलो जिममध्ये आणि घरी आलो आणि माझी आई आणि माझी पोरगी अशी टी व्ही पाहून राहिली होते आणि त्या टाईमले म्हणे माझी पोरगी आई म्हणे आपले बाबा असे टी व्हीवर कधी दिसणार म्हणे. माई म्हणे आपण गरीब आहे म्हणे, कुठंच दिसू म्हणे आपण टी व्ही गिव्हीवर म्हणे. ते गोष्ट मला रुतली. मी नेमकंच तेव्हा आलो घरी आणि मी हे गोष्ट ऐकली आणि माझी पोरगी माझ्याजवळ आली. मला म्हणते बाबा तुम्ही एक दिवस कधीच असाल म्हणे टी व्हीवर. मी म्हटलं आपण कधी जाऊ टी व्हीवर. म्हटलं ठीक आहे जाईनच. म्हटलं टी व्हीवर एक दिवस जाऊनच दाखीन म्हटलं. तेव्हापासून जिद्द पकडली आणि आज मी त्याच्यासमोर टी व्हीवर आहे. मला फक्त एकच वेळा सांगायचं त्याला, गौरी पाय मी ते बाबा टी व्हीवर आहे आणि आई एक गरीबाचाच पोरगा इथं आहे. वा वा वा, नीट बघा. तुमचं सगळं परिवार तुम्हाला पाहतोय. बिलकुल. तुमचं गाव पाहतोय, अख्खा महाराष्ट्र तुम्हाला पाहतोय. तुम्ही आज इथे नॅशनल टी व्हीवरती आलेला आहात बिग बॉसचा हा खेळ खेळण्यासाठी. बिंदास. आणि तिनं मला एक सांगितलं होतं, बाबा तुम्ही जा आणि तिथून मला ट्रॉफी आणून पाहिजे. आज त्या घरातून मी जेव्हा पाऊल बाहेर टाकला, दुसऱ्या घरात आलो तर इथून मी खाली जाणार नाही, इथून ट्रॉफी घेऊनच जाणार. तीच जिद्द तुमच्याबरोबर सदैव असावी अशी आमची प्रार्थना आहे. तुम्ही मेहनत तर केली
पण आता जसं एक असतं ना मेहनत आणि शॉर्टकट, तसंच आमच्या ह्या मंचावर पण आहे. ह्या सीझनपासून आता 2 दार आहेत. एक मेहनतीचा दरवाजा आहे, पण दुसरं एक दरवाजा आहे तो पाठीमागे आहे तिकडे. ते दार दिसतंय ज्याचा डोळा आहे ते आहे शॉर्टकट दार. तर तुम्ही काय निवडाल? हा इंडिव्हिज्युअल गेम आहे, तर तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला कुठली दिशा निवडायची. जय बजरंगबलीचं नाव घेईन आणि ह्याच दरवाजेतून निघून जाईल. चला तुमची मेहनत मी आत्ता इथूनच सुरू करतो. घेऊन या. मित्रांनो, आता या घरात जात आहेत जुन्नर तालुक्याची शान. यांच्याबद्दल सांगायचं झालं तर कसं आहे, राजकारणातील प्रत्येकाला सरकारचा भाग व्हायचं असतं, पण आता ज्या येत आहेत त्या स्वतः एक स्वयंघोषित सरकार आहेत. त्या अन्यायाला वाचा फोडतात, भल्या भल्यांना शब्दांनी झोडतात आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढतात. कारण त्या आहेत एक फायर ब्रँड युवा नेतृत्व. पाहूयात त्या कोण आहेत. नमस्कार दिव्या, तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर, तुम्हाला आणि सर्व महाराष्ट्राला माझ्याकडून, महाराष्ट्राच्या वाघिणीकडून जय भीम, जय शिवराय, जय अण्णा, जय जोहार. आपण इथं आलात, आपलं मनापासून स्वागत करतो मी. थँक्यू सो मच सर, थँक्यू. दिव्या, मला सांगा, आपण स्वतःला सरकार म्हणता, हे कसं आलं, कुठून, का? मी खास स्वतःला लकी समजते. मी खरंच सांगते की मला हे सर्व महाराष्ट्राला सांगायचं आहे की माझा जन्म झाला आहे शिवनेरीत, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे. आणि मी जन्माला आले त्या जातीमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जात आहे. म्हणजे मला दोन्हीही वारसे भेटले ते. म्हणजे ज्या हाताने मी तलवार पकडू शकते त्या हाताने पेन चालवायची सुद्धा ताकद आहे, आणि ज्या हाताने मी पेन चालवू शकते त्या हाताने तलवार पकडायची सुद्धा ताकद आहे. म्हणून मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये प्रत्येक मुलगी सरकार आहे. अगदी बरोबर, प्रत्येक मुलगी सरकार आहे. तुमचे हे विचार मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्र ऐकतच आहेत, खूप छान आहेत. पण दिव्या, हा एक गेम शो पण आहे, त्यामुळे आता एका गेमला सामोरं जावं लागणार आहे. नक्कीच. तुम्ही रेडी आहात? येस सर. तुम्हाला माहिती आहे बिग बॉसच्या घरात जायला एक दार असतं. हो. या सीझनमध्ये आता 2 दार आहेत आत जाण्यासाठी. ओके. एक दार आहे मेहनतीचं दार. हो. दुसरं दार आहे ते आहे शॉर्टकट दार. ओके. तर तुम्ही काय निवडणार आहात, मेहनतीचं दार का शॉर्टकट? सर, या गोष्टीवरती मला एक गोष्ट तुमच्याबद्दल सांगायची आणि मग मी याचं उत्तर देईल. ओके. सर, तुमचे वडील माननीय विलासराव देशमुख, ज्यांना मीच नाही तर अवघा महाराष्ट्र आदर्श मानतो, तसं बघायला गेलं तर सगळ्यांच्या डोक्यात, म्हणजे सगळ्या महाराष्ट्राच्या डोक्यात हा विचार होता की अरे राजकारणाचा मुलगा राजकारणीच होणार आहे, बरोबर. पण तुम्ही मेहनत स्वीकारली, तुम्ही हे दाखवून दिलं की माझ्यामध्ये जे स्किल्स आहेत त्याच्या जोरावरती सुद्धा मी माझ्या वडिलांचं नाव मोठं करणार, आणि ते तुम्ही केलं. तुम्ही जर शॉर्टकट निवडला असता तर खरं सांगा तुम्ही एवढ्या लोकांच्या मनात बसले नसते. आज तुम्ही सगळ्यांच्या मनात यासाठी मेहनतीचं दार निवडलं. तुमच्याप्रमाणे मी मेहनतीचा दरवाजा निवडणार आहे. मला इतकंच म्हणायचं. वा दिव्या, खरंच तुमचे विचार फार छान आहेत, आणि मला वाटते की छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचे आशीर्वाद हे तुमच्यावर सदैव राहतील. तुमचे विचार मोठे आहेत, तुम्ही मेहनतीचं दार निवडलेलं आहे. पण ही मेहनत ह्या मंचावरून आत्ताच्या आत्ताच सुरू होणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही तयार आहात का? नक्कीच नक्कीच नक्कीच. नक्की? आपण महाराष्ट्रातली लोक आहेत, लाथ मारू तिथं पाणी काढू, मेहनतीला आपण घाबरत नाहीत. घेऊन या दिव्यासाठी मेहनत. आत्ताच आपण सुरू करूया. इथे कोण आहे? तिथे कोण नाही, सोनालीच्या बाजूला झोपणार आहेस? इथे मी घेऊन घेतो. हा तिथे घे ना. ते घे ना, इथं हा पण बेड घेऊ शकतोस. नाही, ताई बेस्ट आहे तिकडे. तू पण बेस्ट आहे. 2 बेस्टीज एकत्र. आम्ही पिक्चर बघतो. नाही, तुम्ही पिक्चर बघा, माझ्या घरी पिक्चर बनवून जा. Hello, Jai Bhim, Jai Shivrai to all of you, and please hold this. This is too heavy for me.
घे. एक घेऊन जा. हे घेऊन जा. आतमध्ये घेऊन जा. मेहनतीनं करायचे किचनमध्ये ठेवा प्लीज. Yes, to Jai Bhim, Jai Shivrai, to all of you, and hello to all of you. Thank you so much. And where should I have to put this? मराठी. अरे मराठीत हा, बोलूया ते सगळे बाहेरून मला 2 मिनिटं द्या, मी बोलते मराठीमध्ये. 6 is my birthday, to have put on 6. Okay. आता या घरात पाहायला मिळणार आहे खरा धिंगाणा, कारण घरात येत आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्यात पॉप्युलर डान्सिंग क्वीन. त्यांच्या अदांवर आज महाराष्ट्र फिदा आहे. त्यांच्या शोजनी संपूर्ण मार्केट जाम केलं. त्या जेव्हा स्टेजवर येतात तेव्हा लाखो प्रेक्षक त्यांचा डान्स पाहून झिंगतात. त्यांच्या नुसत्या एंट्रीनेच अनेक सोहळे रंगतात आणि आता आपला हा शो त्या रंगवणार आहेत. सगळ्यांना आपला इंगा दाखवणार आहेत, कारण त्या आहेत कातिलो की कातिल. येत आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्यात व्हायरल पाटील. जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करूया कातिलो की कातिल राधा पाटील मुंबईकर यांचं. राधा, तुमचं स्वागत आहे. थँक्यू सर. राधा पाटील, खरं तर तुमचं नाव राडा पाटील ठेवलं पाहिजे होतं. राडा करतेच मी, ठेवू आपण. नाही, स्टेजवर जाता तुम्ही आणि राडा करून टाकता. अच्छा, मला सांगा, आपण स्टेज परफॉर्मर आहात, तुमच्या फील्डमध्ये नंबर 1 कोण आहे? मला तरी वाटतं मीच आहे. असं मी खूप लोकांना पळून लावलंय. आणि जे काय महाराष्ट्रामध्ये एखादं नाव गाजतंय इकडे तिकडे, त्यांना तर मी खूप आधीच पळून लावलंय. आणि मी माझ्या टॅलेंटनुसार तर मी कोणाला घाबरत नाही. कोणही समोर स्टेजवरती कोण पण आलं तरी पण, मग ती गौतमी पाटील असू किंवा कोणही असू, आम्ही नाही घाबरत. चला, हा न घाबरण्याचा स्वभाव तुमचा बिग बॉसच्या खेळात नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल. हो. कारण हा खेळ बाहेरून जेवढा सोपा दिसतो तेवढा सोपा नाही आहे. तर बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी तुम्ही एक्साइटेड आहात भरपूर का नर्वस आहात? भरपूर खुश आहे. कधी जाईल असं झालंय. होय. हो. मला वाटतं सगळा महाराष्ट्र पण तुम्हाला पाहायला आतुर असेलच. हो. राधा, तुम्ही एंटरटेनर आहात. हो. तुम्ही एंटरटेन तर करालच, पण इथे गेमही खेळावा लागतो. खेळणार ना गेम. आता सुरू करूया आपण एक गेम. चालेल. जायच्या आधीच चालेल. बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी एक दरवाजा असतो. या सीझन मध्ये 2 दरवाजे आहेत. हा लेफ्टचा दरवाजा, मेहनतीचा दरवाजा. जो दुसरा दरवाजा आहे तो हा, तो डोळा दिसतो तुम्हाला, शॉर्टकट दरवाजा. हो. तर तुम्ही काय निवडणार आहात? मी मेहनतीचा दरवाजा निवडेल, कारण लहानपणापासून मी मेहनत करत आली आत्तापर्यंत आणि ह्याच्या पुढे पण मी मेहनतच करत राहील. फळ कधी ना कधी तर भेटेल. आता इथे ह्या स्टेजवरती आली म्हटल्यानंतर मला देवानी फळ दिलंच असणार आहे. तर मी मेहनतीचा दरवाजा निवडेल, मेहनत करेल. घेऊन या रे. कोण असेल? आता नाही माहित. 16 तरी दीपाने. मुलगा. 13, 15. मुलगाच होता, बट थोडा चुकला. क्या बात आहे. राधा 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 माझी राधा कुठे. क्या बात आहे. क्या बात आहे. कसे आहेत? एकदम छान, एकदम छान. हाय हाय. तुला पण मी ओळखते. हाय तन्वी. हाय. अच्छा, मी नेसलो नाही का? राधा, मी सचिन कुमार. माहितीये मला. प्रभू देवा. अच्छा, मी दिसलो नाही का? नाव लावून घ्या. आणि आता आपल्या घरात जात आहेत 2 हँडसम हंग्स. दोघांकडे तगडी पर्सनॅलिटी आहे. हाईट आहे, बॉडी आहे, कडक ॲटिट्यूड आहे. यातले एक सिरियल, सिनेमा आणि रियालिटी शोच्या खेळात बुरलेले आहेत, तर दुसरे फारच नवे आहेत. एकाच्या मनगटात रग आहे तर दुसऱ्याच्या आत एक नवी आग आहे. एकाच्या पाठी आहे दगडी चाळीतील दुनियादारी, तर एकाची पाठीच आहे कोरी. पण दोघेही तोडीस तोड आहेत. आणि खात्री आहे हे दोघेही करणार आहेत घरात दंगा, कारण एक आहेत सिंगम तर दुसरे आहेत सिम्बा. तुफान, जबरदस्त, खतरनाक. वाव. तर स्वागत करूया आपल्या या 2 हँडसम हंग्स, द टॅलेंटेड विशाल कोठियन
आणि यंग अँड हँडसम डॅशिंग मॉडेल ओमकार राऊत यांचं. एकदम तोडीस तोड आहात तुम्ही दोघे. म्हणजे अमेझिंग पर्सनॅलिटी आहे तुम्ही. खरं म्हणजे असं वाटतं की जिमच्या बाहेरच निघत नसाल. आधीपासून सर. आधीपासूनच. ओमकार, आपण काय करता? मी बेसिकली एक हेअरस्टायलिस्ट आहे, त्यासोबत मी फिटनेस पण सांभाळतो. तर दोन्ही गोष्टी मी हेअरस्टाईलिस्ट आहात? हेअरस्टायलिस्ट आहे मी. क्रिएटिव्ह लेवलचा हेअरस्टायलिस्ट आहे. म्हणजे लाईक मी खूप 6 to 7 इयर्सचा एक्सपिरियन्स पासून मी फिटनेस पण करतो आणि हेअरस्टायलिस्ट पण. विशाल. येस सर. अकबर बिरबल या मालिकेत लोकांनी तुमची चतुराई पाहिलेली आहे. होय सर. आता या खेळामध्ये बिग बॉसच्या घरात चतुराई तर लागणार आहेच. तुम्हाला असं वाटतं का त्याचा काय फायदा तुम्हाला होणार आहे? होणार सर. लाईफ इज अन एक्सपिरियन्स इट सेल्फ. आणि बिग बॉसचं घर आहे ना सर, हे आयुष्यासारखंच आहे. जे आपण आयुष्यामध्ये शिकतो त्याचं सारांश आहे बिग बॉस. फ्रॉम दगडी चाल टू बिग बॉस मराठी, इट्स बीन अ लॉंग जर्नी. कसं कसं काय काय करत करत इथपर्यंत पोचलो आहे. मी फडके मारलेत हॉटेलमध्ये. मी तिकीट ब्लॅक केलंय. फिल्मचं सत्यम सचिनम सुंदरममधून एक थिएटर हुआ करता था वरळीमध्ये. मी होय. आणि मी अरे मी तर तुमच्या तुम्ही तिकीट ब्लॅक केले आहेत सर. आणि तिथून मग गोईंग टू अ गुड स्कूल, गेटिंग एज्युकेशन, कमिंग अप टिल हिअर. सो इट्स बीन अ जर्नी अँड नो आय डोंट सिम्पथाइज विथ माय सेल्फ. काय स्ट्रगल आहे ना, रिअल स्ट्रगल इज नॉट दॅट. आय टेल यू द रिअल स्ट्रगल. आता ना मी जेव्हा घरी टॉयलेटमध्ये जातो ना किंवा वॉशरूममध्ये जातो तर मस्त असं आय हॅव 3 houses इन मुंबई अँड आय फ्लॉन्ट इट बिकॉज आय हॅव अर्नड इट थ्रू माय सेल्फ. आणि कष्ट करून घेतले तर मजा आहे. तर आता टॉयलेटमध्ये जातो कधी कधी ना तर लाईट जाते किंवा काय जातं तर मी चिडतो. आणि मला मग लहानपण आठवतं आणि त्याच्यामध्ये मला असं की असं लाईन लागायची एक टॉयलेट बाहेर. आणि ते स्ट्रगल रिअल आहे. जे बाहेर जे स्ट्रगल करायचे ना, दॅट स्ट्रगल इज रिअल अँड दॅट इज रिअल मुंबई. तुम्ही हे मिस करता का स्ट्रगल? सर खूप मिस करतो. ह्याची मजा मला बिग बॉस मध्ये हे जे बाथरूमच्या बाहेर जी लाईनचं जे स्ट्रगल आहे, असं 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 हे सगळं तुम्हाला बिग बॉस मध्ये आम्ही भरपूर देणार आहोत. त्याची तुम्ही चिंता करू नका. ओमकार, तुमच्यामध्ये अशा कोणत्या क्वालिटीज आहेत माझ्यामध्ये? मी मरीन पण गेम सोडणार नाही आणि मी रिअल आहे. फर्स्टली मी काय फेक बनत नाही. सो ही पण एक क्वालिटी आहे माझ्यामध्ये. काय वाटते तुम्ही दोघं जेव्हा आत जाल कोण जिंकेल? सर मे द बेस्ट प्लेअर होईन. पण जसं याने बोललोय की मरेपर्यंत खेळीन, मी याला मारून जिंकेन. ओके. आता काय, बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी एक दार असतं, पण हा सीझन वेगळा आहे. इथे 2 दार आहेत. पहिलं दार लेफ्ट साईडचं, हे दार मेहनतीचं दार आहे. याच्या आतून जर तुम्ही केलात तर प्रचंड मेहनत आहे. दुसरा दरवाजा आहे, तो आहे शॉर्टकट दार. ते जर दार तुम्ही निवडलं तर तुम्हाला एकही काम करायची गरज नाही. त्यावर तुम्हाला मिळणार आहे पॉवर की. तर तुम्हाला ठरवायचंय, हे दार मेहनतीचं दार, भरपूर मेहनत, तो दरवाजा, स्वतःचा विचार, शॉर्टकट, पॉवर की, घराचं नुकसान, इतर सदस्याचं नुकसान, पण स्वतःचा फायदा. तर काय ना, लहानपणापासून शॉर्टकट कधी घेतलेच नाहीये, पर्यायच नव्हता सर. जर तुम्ही बोलला असतात मला की दुसऱ्यांचं नुकसान होईल आणि तुझा फायदा, तर मी स्वतःसाठी खेळलो असतो. पण घरचं नुकसान आणि प्रेक्षकांचं प्रेम ते पाहिजेच सर. तर हे दार. ओमकार, तुम्ही काय घेणार? तर मी पण मेहनतीचंच दार घेईन. कारण मी पण जी बॉडी बनवली आहे, जिथपर्यंत पोचलो आहे ते पण मेहनतीनेच पोचलो आहे. कुठल्या पण चावी फिरवून किंवा असं एक मॅजिकने नाही पोचलो आहे. तर मी पण मेहनतीचं दारच निवडीन. चला, दोघंही मेहनतीचं दार मागतायत. यापूर्वी मी दोघांना असे ऑप्शन दिलं नव्हतं. मी दोघांना म्हणायचो की तुमच्या दोघांपैकी एकाला एक दार निवडावं लागेल. पण बिग बॉस मध्ये ट्विस्ट नाही ना, तर कुठे येणार? बिलकुल. तुम्ही दोघांनी मेहनतीचं दार स्वीकारलंय, तर तुमची ही मेहनत या मंचावर मी आत्ताच सुरू करतो. घेऊन या रे. कोण येतंय का? जस्ट आस्किंग.
हॅलो बटाटे पण आणले तुझ्या हॅलो हाय हात बिझी हाय विशाल कोटेन हॅलो हॅलो हाय मी ओंकार हाय हॅलो हॅलो हाय विशाल 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 दादा पाटील हाय हाय विशाल कोटेन तर यंदाच्या या घरात कोकणचा साज आहे, खानदेशचा बाज आहे, आंदोलनातला आवाज आहे, महाराष्ट्रभरातून आलेला प्रत्येक जण इथे धडाकेबाज आहे. यातलं कोणी शॉर्टकटचं दार निवडलंय तर कोणी मेहनतीचं. हाच निर्णय या घरात बरंच काही घडवणार आहे. मी म्हटलं होतं ना, घेऊन येतोय महाराष्ट्राचं तुफान. हेच ते तुफान आहे जे पुढे 100 दिवस आपल्याला खिळवून ठेवणार आहे, एंटरटेन करणार आहे. इथला खेळ या सगळ्यांना चकवा देणार आहे. तेव्हा उद्यापासून पाहत राहूया इथल्या दाराआडचा थरार. कारण तुम्हाला तर माहितच आहे, दार उघडणार, नशिबाचं गेम पालटणार. पाहत रहा बिग बॉस मराठी, को पॉवर्ड बाय डॅन्यूब प्रॉपर्टीज, संतूर सोप, स्पेशल पार्टनर्स MYK लेटिक्रीट टाइल एडिसिव्ह, पितांबरी डिशवॉश जेल, पूना गार्डगेट आणि सन्स लिमिटेड, जेमिनी कुकिंग ऑइल अँड कॉटन किंग.